जीवन गीता किंवा भगवद्गीता जीवन गीता या संबंधीचा बाहेर जो नामफलक असतो त्याच्यावर आमच्या मुलींच्याकडनं म्हणणं सर्व सर्व येतो आवाज आता सर्व हॅलो येतोय का मागे मी सांगत होतो असं की बाहेर जो नामफलक असतो त्या नामफलकावर आमच्याच मंडळींच्याकडनं काही चूक होत असते. ती चूक अशा प्रकारची की गीता जीवन गीता हा शब्द बरोबर आहे पण काही वेळा कंसामध्ये पूर्वार्ध लिहिलं जातं आणि काही वेळा क्रमशः लिहिलं जातं. आत्ताच मला मंडळींनी विचारलं की अजून पूर्वार्ध तुमचा चाललाय उत्तरार्ध कधी येणार. म्हटलं माझ्याकडनं तर 20-21 वेळा बोलून झालं आणि अजून पूर्वार्ध कसा असेल. तर गीता दर्शन मासिकात जे आपण छापतो ते क्रमशः असा शब्द आहे. आता मी सांगून ठेवतो की त्या ठिकाणी आमच्या मंडळींनी पूर्वार्ध लिहिलं तर ते नाही असं समजा. कंसामध्ये क्रमशः आहे असं समजा. त्यामुळे आज 16वा अध्यायावर आपण बोलणार आहोत, नंतर 17वा अध्याय आणि त्यानंतर 18वा अध्यायावर मी 2 वेळा बोलणार. म्हणजे पूर्वार्ध तिथं पूर्वार्ध उत्तरार्ध 40-40 तर 78 श्लोक आहे. पण आता धरून फक्त 4 वेळा आपण भेटणार आहोत. एका अर्थानं मोठ्या गोष्टीची सांगता होणार आहे कारण जवळजवळ नोव्हेंबर 3 पासून सुरुवात झाली आहे. 6-7 महिने मी माझ्या दृष्टीने मोठं काम आहे आणि ऐकणाऱ्या माणसांच्या दृष्टीने मोठंच काम झालंय. कसं कसं घडतंय भविष्यामध्ये बघूया. पण म्हणून क्रमशः पूर्वार्ध वगैरे काही नव्हे मी नीट लक्षामध्ये घेऊया. आता येता येताच हा विषय बऱ्याच प्रमाणामध्ये झाला म्हणून 2 मिनिटं त्याला खर्च केला. मूळ मुद्दा अध्याय 16वा. 16वा अध्याय अनेक अर्थानं महत्वाचा आहे. या अर्थानं महत्वाचा आहे की जर गेल्या शनिवारी आपण 15वा अध्याय बघितला तो पुरुषोत्तम योग आहे. हा पुरुषोत्तम योग गीतेतला एका अर्थानं पूर्ण योग आहे. कर्म ज्ञान आणि भक्ती यांचा सुंदर संगम त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी होतो अशाचा तो पूर्ण योग आहे. आणि पुढे बोलताना तो शब्द येतो आता उच्चारून ठेवतो आणि मूळ गोष्टीकडे वळतो की तो जर सूर्योदय असेल पुरुषोत्तम योग हा सूर्योदय असेल तो तुमच्या माझ्या जीवनामध्ये यायला पाहिजे असेल तर त्या सूर्योदयाच्या आधी पूर्व प्रभा ही पूर्व क्षितिजावर निर्माण झाली पाहिजे. आणि ती पूर्व प्रभा म्हणजेच अध्याय 16 मधील दैवी संपद. दैवी संपद देव माणसाचे गुण ही पूर्व प्रभा आहे. पहाटेचा तो प्रकाश आहे. त्याच्या आधी घनतमी शुक्र बघ राज्य करी रे खिन्न मना बघ जरा तरी असं भागा तांबे यांचं आवाहन आहे. पण त्या शुक्र ताऱ्यापेक्षा सुद्धा पूर्व प्रभा शब्द बरोबर कारण 26 गुण आहेत. त्या 26 गुणांकडे देव माणसांच्या गुणाकडे आणि ते कळावेत म्हणून उरलेल्या असुरांच्या 8 गुणांच्याकडे महत्व आहे. 26 ना 8ला नाही. 8 यासाठी सांगायचे की टाका आणि 26 घ्या यासाठी ते सांगायचे. तो पूर्व प्रभा आहे 26 गुणांची. हा 15व्या अध्यायाचा आणि 16व्या अध्यायाचा अनुबंध आहे.
हा क्रमानं पुन्हा एकदा येईल. पण त्याच्या आधी दैवासुर संपद विभाग योग, यातल्या विभाग शब्दाचा अर्थ काय हाही थोडा लक्षात घेतला पाहिजे, पण तोही 2 मिनिटाने घेऊया. त्याच्या आधी दैवासुर संपद विभाग योग हा जो आहे हा 16वा अध्याय काय नेमका आपल्याला देतो बरं. आपल्या नेहमीच्या पद्धतीनं गीता सार लेखक भिडे शास्त्री, त्या भिडे शास्त्रींनी प्रस्तावनेमध्ये 3-4 वाक्यात सांगितल्याप्रमाणे पहिलं त्यांचं वाक्य असं, दैवी गुण आणि आसुरी म्हणजे राक्षसी गुण, दैवी आणि आसुर, आसुर म्हणजे राक्षसी. तर दैवी गुण आणि आसुरी गुण म्हणजे साध्या भाषेमध्ये सद्गुण आणि दुर्गुण हे करणं आवश्यक आहे. साध्या भाषेमध्ये सद्गुण आणि दुर्गुण यांचं परिगणन या ठिकाणी केलं आहे. भिडे शास्त्री म्हणतात परिगणन म्हणजे मोजदाद. सुचवायचे असं की याच्या बाहेर फारसे दैवी गुणही नाहीत आणि या 8च्या बाहेर फारसे दुर्गुणही नाहीत. इथं परिगणन एका अर्थानं परिसमाप्ती पावतं एका अर्थानं. तर परिगणन म्हणजे मोजदाद करून ही पहिली गोष्ट. आणि पुढं काय केलं बरं, उहापोह म्हणजे त्याची चर्चा केली. आणि मुख्य गोष्ट शब्द बघा भिडे शास्त्रींचा, सद्गुणांची जोपासना कशी करावी आणि दुर्गुणांचा त्याग कसा करावा हे या अध्यायात सांगितले आहे. किती सुस्पष्ट आहे. सद्गुणांची जोपासना कशी करावी आणि दुर्गुणांचा त्याग कसा करावा हा उपदेश या अध्यायात केला आहे. एवढीच प्रस्तावना गीता सारमध्ये भिडे शास्त्री लिहितात. पुढे ते या सगळ्या श्लोकांच्या पैकी महत्वाचे श्लोक सांगतात. नेहमी आपण ते टिपून घेतो. ते श्लोक सांगतो. श्लोक क्रमांक 5, श्लोक क्रमांक 21, श्लोक क्रमांक 23 आणि श्लोक क्रमांक 24. फक्त 4. 5, 21, 23 आणि 24 एवढे श्लोक महत्वाचे आहेत असं भिडे शास्त्रींचं म्हणणं आहे असं आपल्या लक्षामध्ये येईल. भिडे शास्त्रींची प्रस्तावना, भिडे शास्त्रींचे प्रस्तावित लक्षात घेताना 16वा अध्याय आणि 17वा अध्याय या दोन्हीची जी नावं आहेत तिच्याकडे लक्ष देऊया. 16व्या अध्यायाचं नाव आहे दैवासुर संपद विभाग योग म्हणजे विभाग. आणि 17वा अध्याय जो पुढच्या शनिवारी येत्या शनिवारी आपण बघू त्याचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग. तिथेही विभाग आहे, इथेही विभाग आहे. विभाग शब्दाचा अर्थ विभागणी. विभागणी म्हणजे नेमका तत्वज्ञान शब्द सांगायचा तर विश्लेषण. इंग्लिश मध्ये आपण म्हणतो अनालिसिस. विश्लेषण, विभागणी इथं सद्गुण आणि दुर्गुणांची आहे. आणि पुढं सत्व रज तम यानुसार 3 प्रकारच्या श्रद्धा ही सुद्धा विभागणीच आहे. म्हणजे पाठोपाठ येणारे दोन्ही अध्याय गीतेमध्ये विभागणी सांगतात. आणि विशेष गोष्ट अशी की ही विभागणी सांगितल्यानंतर म्हणजे विश्लेषण झाल्यानंतर 18वा अध्याय असा येतो की ज्याच्यामध्ये संश्लेषण येतं. ही गोष्ट महत्वाची. विभागणी यासाठी करायची ज्ञानासाठी की विभागणी कळली, विभागणी खरी नाही, त्या विभागणीतून मला जायचे संश्लेषणाकडं म्हणजे एकत्रीकरणाकडं. कारण 18वा अध्याय हा पूर्ण योग आहे. 18वा अध्याय म्हणजे आजपर्यंत गीतेत जे सांगितलं त्याचं सिंहावलोकन करून उपसंहार आहे. दोन्ही शब्द लक्षात घ्या की 18व्या अध्यायात सगळे विषय का आले, पुन्हा एकदा पुनरुक्ती नाही का, त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. या 700 श्लोकाच्या ग्रंथाचा तो उपसंहार आहे. भले 78 श्लोक असतील पण तो उपसंहार आहे. उपसंहार काय करतो, आजपर्यंत जे सांगितलं त्या सगळ्याचं सिंहावलोकन करतो. आणि सिंहावलोकन करून उपसंहार करताना संश्लेषण करून पूर्ण योग म्हणजे 2 प्रकारचे एक योग. एक आसक्ती रहित कर्मयोग सांगितलाय लोकमान्यांच्या भाषेत, आसक्ती रहित कर्मयोग सांगितलाय, किंवा
ईश्वरी प्रसाद योग सांगितलं. त्याचं नाव मोक्ष संन्यास योग बरोबर का चूक हे त्यावेळी बोलू. अर्जुन उत्थान योग हे दिलं नवं नाव बरोबर का समर्पक त्यावेळी बोलू. आता मी त्यात जात नाही. पण ईश्वरी प्रसाद योग यात काही वाद नाही. असत्यरहित कर्मयोग यात काही वाद नाही. उपसंहार यात काही वाद नाही. आणि विभागणी नंतर संश्लेषण यातही वाद नाही. फक्त आणखीन एक विशेष गोष्ट आहे की त्या उपसंहाराकडे जाताना आणि 15व्या अध्यायामध्ये एका अर्थानं पूर्ण योगाचा, एका अर्थानं पुरुषोत्तम योगाचा, एका अर्थानं पूर्णावतार परमेश्वराचा, परमात्म्याचा असा पूर्ण विराम दिल्यानंतर उपसंहाराच्या आधी मध्येच या दोन श्लोकांचं प्रयोजन काय? एकदम 15 नंतर 18 कडे जाता आलं नसतं का? कशालाही मध्ये 2 अध्याय पाहिजे. आणि जर जाणकार या दृष्टीने आपण त्याचं चिंतन करायला लागलो, विचार करायला लागलो, अभ्यास करायला लागलो तर ध्यानामध्ये येईल की 16वा अध्याय आणि 17वा अध्याय एखाद्या ग्रंथाला 2 परिशिष्ट असावीत तशा प्रकारचे अध्याय आहेत. परिशिष्ट, उपसंहार आणि मुख्य ग्रंथ हे आपल्याकडे चालत आलेले ज्ञानातल्या परिभाषेतले शब्द आहेत. परिशिष्ट मध्ये परिशेष शब्द आहे. जे काही सांगायचं राहिलं मूळ ग्रंथामध्ये ते थोडक्यामध्ये सांगणं म्हणजे परिशिष्ट. आणि सामान्यपणे परिशिष्ट उपसंहारानंतर येतं आपल्या ग्रंथामध्ये. तुम्ही ग्रंथांची आजची मांडणी बघा. गीतेमध्ये मात्र परिशिष्ट आधी आली आहेत आणि उपसंहार नंतर येत आहे. आणि याच्या मागे मोठं कारण आहे. हे चुकून झालेलं नाही, हे मुद्दाम झालंय. याचं कारण काय मिळवायचंय हे का 15व्या अध्यायात सांगितल्यानंतर पुन्हा 18व्या अध्यायात हेच मिळवायचंय बरं असं पुन्हा अधोरेखन करायचंय. पण मधल्या काळात ज्याला सांगायचंय त्याला काहीतरी कार्यक्रम दिला पाहिजे, त्याला काहीतरी उपासना दिली पाहिजे. त्याला हे कर ते पूर्वी सांगितलं पुढं सांगतो ते तुला जमू शकेल असं लक्षामध्ये आणून दिलं पाहिजे. कारण सामान्य माणसाला कार्यक्रम दिला नाही तर कुठलीही चळवळ कायम टिकत नाही का यशस्वी होत नाही. हा इतिहास आहे. त्या वाक्याला विचार करा. जन चळवळीमध्ये, लोक चळवळीमध्ये सुद्धा लोकांना कार्यक्रम द्यावा लागतो. आधी बोलत नाही याच्यावर, फाटे फुटतील. कार्यक्रम दिल्याने ती चळवळ यशस्वी होते. ही आध्यात्मिक चळवळ आहे. मग 2 परिशिष्टामध्ये 2 कार्यक्रम दिले. कुठले बरं? आता या परिप्रेक्ष्यामध्ये बघा 16व्या अध्यायात सांगितले की दैवी गुण संपादन योग. माझा भेडेशतींचा तोच म्हणणं आहे. काय कार्यक्रम बरं? पूर्व प्रभा. तुला पुरुषोत्तम योग पाहिजे ना, पूर्ण योग 18 पाहिजे ना, मग काहीतरी मिळवायचा प्रयत्न कर, संपादन करायचा प्रयत्न कर. आणि काय संपादन कर? दैवी गुण संपादन योग. आता नाव बदललं बघा. दैवासुर संपद विभाग कशासाठी? दैवी गुण संपादन योग. परिशिष्ट क्रमांक 1. आणि परिशिष्ट क्रमांक 2 ची सुद्धा विभागणीच होती. श्रद्धात्रय विभाग योग. पण श्रद्धात्रय विभाग योगामध्ये राजस आणि तामसाची वर्णन करायला पाहिजेत म्हणून केली आहे. पण इंग्लिश मध्ये ज्याला फोकस म्हणतात, इंग्लिश मध्ये ज्याला मराठीमध्ये आपण केंद्रवर्ती म्हणू, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं म्हणू, ते काय आहे बरं? 17व्या अध्यायावर बोलताना मी तुमच्या लक्षात आणून देतो ते फक्त सात्विक, सात्विक आणि सात्विकच आहे. म्हणून आपल्याला सुद्धा गीता आणि जीवन गीतेचा विचार करताना सात्विकतेचा जास्त विचार करायचा आहे. मग तो यज्ञ असो, ते दान असो, ते तप असो किंवा अन्य गोष्टी असो, सात्विक. हा बाकीचं टाळायचं असं नव्हे, पण प्रकाश दाखवला की प्रकाश नव्हे तो अंधार एवढं जरी म्हटलं तरी अनेकांच्या लक्षामध्ये यायला हवं. प्रकाश जर तुम्ही चांगला दाखवलात तर अंधाराची मक्तेदारी उरतच नाही. अंधाराचा प्रपंच संपतोच मुळी. ते होतं नसतं, नसतंच नसतं, असतं ते नसतंच होतं. हे ध्यानामध्ये घेतलंय. 17व्या अध्यायात अधिक बोलतो. पण मुद्दा काय? मग इथं तुम्ही दैवी गुण संपादन योग म्हटलं, मग 17व्या अध्यायात काय मिळवायचं बरं? जर सात्विकतेच्या अंगात तुम्ही गेलात तर नाव बदलूया, ईश्वरी उपासना योग.
आपण सगळ्या 17 अध्यायातलं सात्विक काय सांगितले लक्षात घेतलं तर त्याचं अंतिम उद्दिष्ट ईश्वराची उपासना आहे. म्हणजे दुसरं परिशिष्ट उपासनेकडे नेतं आणि पहिलं परिशिष्ट देव माणसाच्या गुणाच्या संपादनाकडे नेतं. ही दोन परिशिष्ट शेवटी गेली असती तर आधांती लोंबकळत पडली असती आणि साधकाचं कदाचित त्याच्याकडे लक्ष गेलं नसतं. म्हणून भगवंतानं एका अर्थानं नियम मोडून म्हटलं तरी चालेल, असं काही नियम नाही आहे, पण म्हणून या नियम मोडून परिशिष्ट आधी घेतली आहे आणि उपसंहार नंतर केलाय. कारण त्याला काळजी अर्जुनाची आहे, त्याला काळजी साधकाची आहे, त्याला भक्ताची काळजी आहे, त्याला ग्रंथाच्या यशाची सुयशाची किंवा पांडित्याची काळजी नाही. गीता जीवन गीता झालीच नसते. किंबहुना मी विधान करून ठेवतो की हा अध्याय संपताना तुमच्या लक्षात येईल की इतकं व्यावहारिक बोलणं संबंध 18 अध्यायामध्ये या अध्यायात जास्त आहे. श्रद्धात्रय विभागातही वास्तव आहे, पण इथं जास्तच वास्तव आहे. खरंच मला सांगा, तुम्हाला मला जगामध्ये दैवी गुणाची माणसं जास्त भेटतात का आसुर गुणाची भेटतात? आपण आपल्या मनाच्या आशा डोकावलं तर आपण नेमकी कोण आहोत बरं? दैवी गुण आहोत का आसुर गुण आहोत? का सकाळी आपण कोण होतो संध्याकाळी कोण आहोत? मगाशी शांतपणे प्रवचन देत होतो तेव्हा आपण कोण होतो आणि आता घरातल्या माणसांच्यावर चिडलोय तेव्हा आपण कोण आहोत? हे जर नेहमी घडत असेल तर किती वास्तव आहे. हा, त्याच्या मागे सत्वरजतम आहे, त्याच्या मागे प्रकृती आहे, त्याच्या मागे आपली प्रकृती वश्यता आहे, सगळं मान्य, पण किती स्पष्ट दाखवले. आता सांगतो की सगळे 8 गुण सांगून पुन्हा नरकाची 3 दारं दाखवली आहेत. काम क्रोध लोभ याच्या बाहेर नरकाचं कुठलं दार उरतं का मला सांगा. जग बदलेल. आज 2100 म्हणजे 2000 वर सुरू आहे, म्हणजे 21वे शतक सुरू आहे. किती शतक होतील, पण काम क्रोध लोभ ही नरकाची 3 दारं. त्या ज्ञानदेवांच्या भाषेमध्ये नरकाच्या उंबरठ्यावर ठोकलेले 3 खिळे, नरकाच्या उंबरठ्यावर ठोकलेले 3 खिळे. याची आणि काय आहे म्हणजे मला विधान करता येईल ते करूया की इतकं व्यावहारिक 16व्या अध्याय इतकं आणि 17व्या अध्याय इतकं गीतेच्या 18 अध्यायामध्ये नाही. कोण जर म्हणत असला गीता आमच्या डोक्यावरून जाते तर त्याला फक्त 17 आणि 16 अध्याय नीट समजावून सांगूया की हे प्रथम समजून घे, मग बाबा स्थितप्रज्ञ दर्शनाकडे जाऊया. जमलं तर, नाही तर राहू दे. फक्त भगवंताला शरण जा एवढं सांगूया, राहू दे स्थितप्रज्ञ कशाला पाहिजे तो. किती व्यावहारिक विचार असावा हे लक्षामध्ये घ्या. आणि सगळ्याच सूत्र पुन्हा सात्विकता काय, त्या ईश्वराची उपासना काय, मूळ धागा सुटतच नाही. काय मी सांगितलं 15व्या अध्यायाच्या शेवटी सगळ्यात काय बघायचं, जे ते भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा, जे पुरुषोत्तम योग. मानव मूर्तीपासून जळीस्थळी काष्टी पाषाणी हरिमूर्ती बघणं म्हणजे पुरुषोत्तम योग. दुसरं काय मला सांगा. मानव मूर्तीपासून या जगातल्या कुठल्याही भूभव ओळीमध्ये चैतन्यामध्ये जड नाही, दगडात नाही, पण अन्य सर्व ठिकाणी फक्त भगवंत बघणं, चिदांश बघणं, सत्वांश बघणं याशिवाय पुरुषोत्तम योग वेगळा असतो. म्हणून 15व्या अध्यायाला अगदी जोडून ते आहे. आणि मग सांगितले शब्द लक्षात घ्या की पुरुषोत्तम योग जर सूर्योदय असेल, मगाचा मुद्दा, पुरुषोत्तम योग जर सूर्योदय असेल तर दैवी गुण 26 तुम्हाला मिळणं ही पूर्व प्रभा आहे. उषःकाल झाल्याशिवाय जगात कधी सूर्योदय होत नाही. अंधार लागतो असतो, मग पूर्व प्रभा होते आणि पूर्व प्रभेनंतर सूर्योदय होतो. इतकं स्पष्ट आपल्याला दिसेल. आणि म्हणून ती सद्गुणांची प्रभा फाकलेली पाहावीच लागेल. ही सद्गुणांची प्रभा फाकणं हा 15व्या आणि 16व्या अध्यायाचा एका अर्थानं जोडण्याचा भाग आहे. पण दुसरीकडे असाही जरा वेगळा विचार करा, की पुरुषोत्तम योगाच्या परीक्षेला बसायला आपण इंग्लिश शब्द एलिजिबल म्हणजे पात्र झालो का, होऊ का, याचा जरा पुरावा सांगा बघू. म्हणजे BA झाल्याशिवाय मला MA ला नाही बसता येत, विशिष्ट परीक्षा दिल्याशिवाय अलीकडे PhD ला पण बसता येत नाही. पूर्वी येत होता, अलीकडे येत नाही. पुरावा पाहिजे असेल तर आपण असे विधान करूया की शेतकरी शेतामध्ये उत्तम राबला आणि चांगलं पीक आलं, या बोलण्याला अर्थ नाही.
ज्याचं मळणी आपण म्हणतो त्या खड्यावर पिकाची रास दिसली, रास हा पुरावा दिसला तर शेतकरी राबला, ही गोष्ट खरी. तशी सद्गुणांची रास म्हणजे 26 गुण तुमच्यापाशी आले तर पुरुषोत्तम योग करण्यासाठी तुम्ही जरा पात्र होताय, प्रयत्न करताय, हा तो प्रयत्नाचा पुरावा आहे. पूर्वप्रभा एक झाली आणि पुरावा हा दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा जोडून घेऊया. मगाशी मी सांगितलं की इतकं वास्तव दुसरं काही नाही. किती वास्तव नाही याचा विचार करायचा असेल तर बघा, आपण हिंदू धर्मग्रंथ, भगवद्गीतेसारखा विश्व धर्मग्रंथ, किंवा जगातले रूढ धर्मग्रंथ असे कुठलेही घ्या, कुठल्याही धर्मग्रंथामध्ये फक्त देव नाही आहे, प्रत्येक धर्मग्रंथामध्ये दानव आहे असं तुम्हाला दिसेल. याचाच अर्थ जग आणि जगात निर्माण केलेले ग्रंथ याच्यामध्ये दैवी गुण फक्त असणार नाहीत, आसुरी गुण सुद्धा असणार. हे वास्तव स्वीकारा. मगाशी वास्तवता म्हटलं ना, ते वास्तव स्वीकारा. हाही 16व्या आणि 17व्या अध्यायाचा संदेश आहे. हे गीतेला सांगायचं. कसं असतं बरं, काही नावांचा पण उच्चार करूया. वेद वाङ्मय हे भारतातलंच नव्हे तर जगातलं पहिलं मौखिक आणि एका अर्थानं लिखित वाङ्मय आहे. वाङ्मय आहे, वाणीनं बनलेलं. त्या वेदामध्ये सुद्धा इंद्र एका बाजूला आहे आणि वृत्र हा दुसऱ्या बाजूला आहे. दैवी गुण आणि आसुर गुण. आपण पुराण ग्रंथांच्याकडे, वेदानंतर पुराण ग्रंथांच्याकडे गेलो तो देव एका बाजूला आहेत आणि दानव दुसऱ्या बाजूला आहेत. मिळून समुद्र मंथन झालं अमृत मंथनासाठी, पण देव आणि दानव. आपण रामायण महाभारतासारख्या इतिहास ग्रंथाकडे गेलो तर राम एका बाजूला आहे आणि रावण दुसऱ्या बाजूला आहे. का टाळता येत नाही, ही वास्तवता आहे. आपण पारशी धर्मग्रंथ घेतला तर त्याच्यामध्ये सुद्धा अहुर मज्द, अहुर मज्द हा देव आहे, तर अहरिमान हा राक्षस आहे. आपण ख्रिस्ती धर्माकडे गेलो तर त्यांच्याकडे प्रभू हा प्रभू आहे आणि त्याच्या विरुद्ध सैतान हा दानव आहे. इस्लाम किंवा मुस्लिम धर्माकडे आपण गेलो तर परमेश्वर किंवा परमेश्वराचा प्रेषित हा एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला, जरा शब्द आपल्याला तो माहिती नाही, वेगळाच आपण तो वापरतो, इब्लिस असा शब्द आहे. इब्लिस. ते इब्लिस म्हणजे इस्लाम धर्मात पुराणामध्ये सैतान. ते परमेश्वर एका बाजूला आणि इब्लिस दुसऱ्या बाजूला, अशी विभागणी तिथं पण आहे. कुठल्याही धर्मग्रंथात बघितलं तर वास्तवता स्वीकारावीच लागलेली आहे, जी वास्तवता 16 आणि 17 अध्यायामध्ये आपल्याला भेटणार आहे. आता विचार करूया, महत्वाच्या श्लोकांच्या आधारे बोलत जाऊया. श्री भगवान वाच 1, 2 आणि 3 हे 3 श्लोक प्रमाणे जर बघितले तर त्याच्या 26 घेऊन जात. आपण श्लोक वाचूया, त्याचा अर्थ जरा बदलून आवश्यक आहे तोही बघूया आणि थोडं त्यावर भाष्य करूया की कमी वेळामध्ये त्या 26 गुणांना न्याय दिल्यासारखं होईल. एक श्लोक आणि त्याचा अर्थ अशा पद्धतीने मग मी भाष्य करतो. अर्थ सांगताना जो पुस्तकात छापलेला अर्थ आहे तोच नाही वाचत, जरा बदलून पण वाचतो. ऐकता ऐकता तुमच्या लक्षात येईल की नेहमीच्या अर्थापेक्षा थोडा बदल पण त्या ठिकाणी येतोय. आपोआप लक्षात येईल. पहिल्या श्लोकामध्ये किती गुण सांगितलेत बरं? 9. दुसऱ्या श्लोकामध्ये 11 आणि तिसऱ्यामध्ये 6, बेरीज 26. आता पहिल्या 9 गुणांचं वर्णन असं केलं. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. 9 गुण झाले. कोणकोणते? श्री भगवान म्हणाले निर्भयता, पूर्ण सात्विक वृत्ती, ज्ञान योग आणि कर्मयोग या दोघांची तारतम्याने व्यवस्था. ज्ञानयोगी आवश्यक आहे आणि कर्मयोगी आवश्यक आहे, तारतम्याने व्यवस्था. दान, इंद्रिय निग्रह, यज्ञ, स्वधर्माप्रमाणे म्हणजे स्वकर्तव्याप्रमाणे आचार, नंतर तप आणि सरळपणा किंवा बरोबर शब्द सौजन्य. हे 9 गुण आहेत, दैवी गुण आहेत. पुढे आणखी 11 गुण सांगताना म्हटलं
अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती रपैशुनम दया भूतेश्वर लोलुप्तम मार्दवम रीरक्षापदम. 11 गुण आहे. कोणकोणते बरं? अहिंसा, सत्य, क्रोध नसणे, त्याग. पण त्याग याचा अर्थ नुसता त्याग नाही, तर संसारापासून आवश्यक तितकी अलिप्तता. त्याग, संसारापासून अलिप्तता, मनात दुष्ट बुद्धी न बाळगणे, अपैशुन, प्राणी मात्रांच्या बद्दल दया, निर्लोभीपणा, नम्रता आणि रुजुता. नुसती नम्रता नाही, नम्रता आणि रुजुता. वाईट कृत्यांची लाज वाटणं एवढंच नाही, परमार्थ न करण्याची लाज वाटणं दैवी गुण आहे. वाईट कृत्याची लाज वाटणं हे बरोबरच आहे, पण परमार्थ करत नाही याची लाज वाटणं असा त्याचा अर्थ आहे. चंचलतेचा अभाव म्हणजे स्थिर बुद्धी, म्हणजे दुसऱ्या वाक्याचा स्थितप्रज्ञ. 11 गुण झाले. उरलेले 6 गुण सांगताना म्हटलं तेजस्विता, क्षमा, धैर्य, शुचिरभूतपणा, कोणाचाही द्रोह. पण समजत नाही द्रोह म्हणजे काय. कोणाचाही द्रोह किंवा द्वेष न करणे. कोणाचाही द्रोह न करणे आणि द्वेष न करणे. अभिमान नसणे म्हणजे निरहंकार वृत्ती. शीख धर्मामध्ये एक भाग निरंकारी म्हणून आहे, ते निरहंकारी आहे. तर निरहंकार एवढे 26 सद्गुण हे अर्जुना दैवी संपत घेऊन जन्मलेल्या मनुष्याचे असतात. आणि पुराणे मागे संदर्भ येणार आहे, तू तसा आहेस, तू तुझ्याजवळ आहे. अर्जुनाला आश्वासन देणं, शाबासकी देणं, प्रोत्साहन देणं आणि त्याला ऐकायला अधिक उत्सुक बनवणं ही भगवंताची युक्ती आहे. म्हणून कधी अनसूयवे म्हटलंय, कधी अनघ म्हटलंय, कधी तू दैवी प्रकृतीहून जन्मासच आला आहेस असं सांगितलंय, वगैरे वगैरे. ही हुशारीची भाषा आहे चांगले शिक्षकाची. अर्थात अर्जुन त्या योग्यतेचा पण आहे. तर आम्हाला 26 गुण कळले. आता भाष्य करायचं. ते भाष्य मुख्यतः मला 26 गुणांचे 3 गुणच पर्याय मुख्य आहेत त्याच्यावर करायचंय. पण तिकडं जाण्याच्या आधी काही गोष्टी जरा लक्षामध्ये घेऊया. ती छोटी छोटी भाष्य आहे. पहिलं भाष्य असं लक्षामध्ये येईल पहा की या 26 गुणांच्याकडनं नजर टाकली तर असं चिंतनातून लक्षात येतं की पहिले 3 गुण म्हणजे बघा, अभय, सत्व संशुद्धी आणि ज्ञान योग व्यवस्थिती एवढ्याच आपल्या 3 निष्ठा आहेत किंवा हीच 3 साध्य आहेत. काय म्हणतोय बघा भाष्यात, तुम्ही 26 गुणांची यादी घ्या, पण त्यात पहिले 3 गुणच फक्त निष्ठा आहेत, साध्य आहेत, आणि उरलेले 23 गुण म्हणजे साधन आहेत. आता स्वतः विचार करून नंतर बघा, आवश्यक तेवढं बोलत जातो तर वेळ जाईल. पुन्हा सांगतो की जी 23 साधनं आहेत त्याच्यामध्ये काही यम आहेत आणि काही नियम आहेत. यम हे शरीरावरचं बंधन असतं, तर नियम हे मनोनिग्रहासाठी असतं. हे लक्षामध्ये घ्या. आसनामध्ये सुरुवातच म्हणजे पातंजली योगामध्ये यम नियम येतात. यम शरीरावर बंधन, देहावर, आणि नियम मनावर बंधन. 23 तशी आहेत असं तुम्ही शोध घेतल्यावर लक्षात येईल. आणि पहिली 3 साध्य आहेत. मी ही सांगणार नाही, मी वेगळी सांगणार आहे ज्ञानेश्वरांच्या आधार किंवा विनोबांच्या. पण तिथं भगवंताने काय सांगितलंय तर 3 खरी साध्य, निष्ठा आणि साधनं उरलेली 23 असं आपल्या लक्षामध्ये येईल. आणखीन एक लक्षात येईल की तप म्हटल्यानंतर काही म्हटलंय लोहाचं चूर्ण करून खाणं. काय बघा, लोहाचं चूर्ण करून खाणं किंवा एका पायावर उभं राहणं आणि 1000 वर्ष तप करणं म्हणजेच तप नव्हे. भगवंताला तप म्हणताना लोकांच्या साठी तू चंदनासारखा झीज याला तप म्हणायचं. एक भाष्य. यज्ञाकडे आपण वळलो तर यज्ञ म्हणजे आहुती घालून यज्ञ, बरोबर आहे. पण आहुती हे चिन्ह आहे त्यागाचं. चिन्हाला महत्व नाहीये,
त्यागाला महत्व आहे. आहुती कसली टाकलीस, म्हणजे काष्ठ समिधा टाकलीस का जयप्रकाश नारायणांसारखं विनोबांच्या शब्दाखतर जीवनदानच केलंस. या जयप्रकाशांचा यज्ञ फार मोठा आहे, जीवनदान. म्हणून यज्ञाचा अर्थ लोकांसाठी तू झिजतोस का हाही लक्षामध्ये घेतला पाहिजे. किंवा अहिंसा म्हटलं तर फक्त कुणाला मारू नकोस एवढंच नव्हे, तर काया वाचा मने विश्वाचं कल्याण चिंत म्हणजे अहिंसा. काया वाचा मने विश्वाचं कल्याण. एखाद्या प्राण्याला मारलं म्हणजे फक्त अहिंसा होत नाही. काया वाचा मने विश्वाचं कल्याण म्हणजे अहिंसा. हे भाष्य लक्षात घ्या. आणि छोट भाष्य शेवटचं तेजस्विता असा त्या ठिकाणी शब्द येतो. आध्यात्मिकतेमध्ये तेजाची पूजा कशाला, आध्यात्मिकतेमध्ये तेजाची आरती कशाला, यासाठी की दिव्यत्वाची जे प्रचिती ते जे कर माझे जुळती म्हणून. आणि त्याही पेक्षा तेजस्वितेचा अर्थ लक्षामध्ये घ्या. परमार्थाबद्दल हीन वृत्ती बाळगणाऱ्याला विरोध करणं म्हणजे तेज. आधी बोलत नाही मी, आपण सगळ्यांनी यावर विचार करा. आम्हाला तेजस्वी व्हायचंय म्हणजे काय करायचंय? परमार्थाबद्दल हीन वृत्ती बाळगणाऱ्या माणसाला जमेल तेवढा आम्हाला विरोध करायचा आहे. हा तेजस्विता गुण आणखी तत्वज्ञान सांगतो क्षमेला पूरक आहे. क्षमेला पूरक आहे. कारण पुढं मी सांगणार आहे अहिंसा शूराची पाहिजे, नेभरटाची नको. क्षमा शूराची पाहिजे, जे तेजस्विता क्षमेचा पूरक गुण आहे. एवढं भाष्य महत्वाचं. पण याही पेक्षा महत्वाचं भाष्य पुढचं आहे की 26 गुण महत्वाचे. लक्षात कोणते 3 गुण महत्वाचे आहेत बरं? 2 विनोबांनी सांगितले आणि 1 ज्ञानदेवांनी सांगितलंय. आणि तिन्ही मी आपल्या समोर ठेवणार आहे. आणि त्यातले पुन्हा 2 गुण सांगणार आहे जे पुन्हा ज्ञानदेवांनी सांगितले. अगोदर 26, मग 3 आणि पुन्हा 2. जे फार हळूहळू कमी करत चाललोय आपण. लक्षात घ्या, बघूया. पण आधार आहे आपलं. आपण कोण बोलणार आहे? विनोबा आणि ज्ञानोबा. विनोबा त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने सांगतात, अरे 26 गुण आहेत ना, हे उत्तम प्रकारचं सैन्य आहे. हल्ला करायचा आहे षड रिपुंच्यावर, हल्ला करायचा आहे मोह दुर्गावर, लढाई करायची आहे हात घाईची. गेल्या खेळाला मी बोललो वैराग्याचा खडग हातामध्ये घेऊन ते पेललं पाहिजे. आता ते का बघा सविस्तर बोललो तो सांग रूप. पण हे करताना सैन्याचे सेनापती चांगले पाहिजे. आघाडीचा सेनापती पण चांगला पाहिजे आणि पिछाडीचा सेनापती पण चांगला पाहिजे. कारण पिछाडीचा नसला तर माणसं झाडाला बांधली तर झाडासकट पळत सुटतील अशी पळत सुटतात. बाकी लक्षात येते का बघा? झाडाला बांधलं तर झाडासकट पळत सुटतील अशी माणसं पळतात. ती जर पळायला नको पाहिजे असती तर पिछाडीचा सेनापती चांगला पाहिजे आणि आघाडीचा. 26 गुणाच्या यादीकडे नजर टाका. आघाडीचा सेनापती अभय आहे आणि पिछाडीचा सेनापती नम्रत आहे. हे 2 आहेत म्हणूनच परमार्थाची लढाई शक्य. पण अभयाबद्दल काय बोलावं? अभयावरच सगळं बोलावं अशी अभयाची स्थिती आहे. मी आवश्यक तेवढं बोलतो. अभय हा आघाडीचा सेनापती आहे. हेतू पुरस्सर तो भगवंताने आधी ठेवलाय. जगामध्ये जे जे अभय ज्यांच्यापाशी होतं ते महामानव झाले. उदाहरण खूप आहे. चटकन तोंडातून उदाहरण येतात. आपल्याला माहिती आहे, पुण्यातली आहेत, आपल्या जवळची आहेत, उल्लेख करतो. पहिलं उदाहरण अभयता कुणासाठी? अभय म्हणजे काय ना, निर्भयता. लोकमान्य टिळकांसाठी. अरे स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये तुरुंगात जावं लागतं हे प्रथम दाखवणारा माणूस लोकमान्य टिळक. संपादकाचा एक पाय तुरुंगात असतो ना, एक पाय केसरी वाड्यात असतो किंवा संपादकाच्या कचेरीत असतो हे सांगणार लोकमान्य. या माणसाने आयुष्यामध्ये किती वेळा तुरुंगवास भोगला आणि कुठल्या कुठल्या कारणांसाठी भोगला हे तर बघा तुम्ही. आणि सगळ्यात मोठा तुरुंगवास मधुमेहानं देह पोखरला असताना 6 वर्षाचा मंडालेचा ब्रह्मदेशातला, त्यात सुद्धा गीता रसेची लोकमान्य. दुसऱ्या बाजूला अगदी विरुद्ध उदाहरण घेतो आगरकर. विरुद्ध म्हणजे विरुद्ध नव्हेच, गडकऱ्यांच्या भाषेत नक्षत्रांच्या शर्यती.
नक्षत्रांच्या शर्यतीत टिळक आणि आगरकर. आगरकर काय म्हणाले? आगरकर म्हणाले की दुष्ट रूढी तोडल्याच पाहिजे. आगरकर निर्भयपणे म्हणाले स्त्रियांनी शिक्षण घेतलंच पाहिजे. अलीकडे एक चांगली मालिका चालली, आपण ती बघत असाल. स्त्रियांनी, आणि खरंच चांगली आहे, स्त्रियांनी शिक्षण घेतलंच पाहिजे. आगरकर म्हणे. काय झाला परिणाम? फर्ग्युसन कॉलेजचा प्राचार्य असलेला माणूस त्याच्या घरासमोरून शत्रू कशाला म्हणूया, विरोधकांनी, विपक्षाने, आजचा अलीकडचा छान शब्द आहे, तर विपक्षाने जिवंतपणे त्यांची अंत्ययात्रा काढली. जिवंतपणे आपली अंत्ययात्रा आपल्या घरावरून चाललेली बघणं हे आगरकरांना बक्षीस होतं. निर्भयता. पण ही निर्भयता नुसती येत नाही, ती भगवद्गीतेच्या वाचनातून येते, ती टिळकाने आली आणि अभ्यासातून सांगतो आगरकरांनाही आली. कारण अभय गुण जन्मास कुठून येतो? अद्वैतातून. अभय गुण जन्मास कुठून येतो? अद्वैतातून. तू आणि मी दोन नाही म्हटलं की भयच नाही. मी आणि तू दोन आहेत म्हटलं की भय आलं. केवढा विचार गीतेनं सांगितलाय बघा. तू निर्भय हो म्हणजे मी नाही तूच. अरे सगळा समाज एकच, आपणच. पूर्ण परमेश्वर सगळीकडे बनलाय. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. की अभय हा अद्वैतातून येतो. आणि एक पुरावा सांगतो. राजा जनकाला, ज्याचा उल्लेख गीतेमध्ये आलाय, मागं बघितले आपण, जनकाचा उल्लेख आलाय, इक्ष्वाकूचा आलाय, मनूचा आलाय, पण मुळात जनकाचा आलाय लोकसंग्रह सांगताना. राजा जनक फार मोठा आहे, शुकाचार्यांचा गुरु आहे. मुद्दा, त्या जनकाला याज्ञवल्कांनी सगळं शिक्षण दिलं, सगळं अध्यात्म समजावून सांगितलं, आणि त्या शेवटची मोहर उमटवताना म्हटलं, बा जनका, तुला आता अभय कळलं, काही कळायचं उरलंच नाही. मी पुरावा सांगतोय आपल्याला. याज्ञवल्क जनक संवाद बृहदारण्यकामध्ये आहे की ज्या ठिकाणी 4:24 मध्ये स्पष्टपणे म्हटलंय, अभयम वै जनक प्राप्तोसी. हे जनका, तुला आता सगळे प्राप्त झाले, कारण तुला अभय मिळाले. आणि काय बोलायला पाहिजे? म्हणून आहे आघाडीचा सेनापती. बस. आणि नम्रता नसेल तर अध्यात्माची लढाई हरला म्हणून समजा. याचे पुन्हा दोन पुरावे लक्षामध्ये घेऊया. अरे जो नावाप्रमाणेच ज्ञानेश्वर आहे, जो कवीश्वर आहे, जो मराठी माणसाची माऊली आहे. विनोबा तर म्हणतात आम्हाला अन्य धर्मग्रंथाची गरजच नाही, मराठी माणसाला फक्त ज्ञानेश्वरी पुरे. हे विनोबांचे शब्द आहे. किती महत्वाचे शब्द आहेत बघा. ते ज्ञानेश्वर काही अध्याय सोडून गीतेच्या म्हणजे ज्ञानेश्वरीच्या सगळ्या अध्यायामध्ये सुरुवातीला सद्गुरु वंदन करतात. ते बघण्यासारखं आहे. आचार्योपासनम हा जो गुण आहे, गुरु वंदना हा जो गुण आहे, दैवी गुणाचा एका अर्थानं, तो एकनाथांचा बघावा नावात सुद्धा जनार्दन, एका जनार्दन, आणि त्याच्या आधी ज्ञानदेवांचा बघावा. बस. नम्रता कुणाची? ज्ञानदेवांची. आणि हीच नम्रता वारकरी संप्रदायाने शिकवली पाहिजे म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणणाऱ्या नामदेवानी पंढरीपासून पंजाबपर्यंत जाताना एकच गोष्ट सांगितली. नवे मागणेच मागितलं, नवे पसायदान मागितलं. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणतो की कल्याण असावं, ज्या मुखी निधान पांडुरंग. पण मुख्य अहंकाराचा वारा न लागो राजसा, कुणाला? माझ्या विष्णुदासा भाविकासी. नम्रता नसेल तर परमार्थाचं शिखर सोडून द्या. आघाडीचा आणि पिछाडीचा बघितला. आता विषय संपला. आता 3 महत्वाचे गुण कोणते? अभय तर लक्षात आलाच, नम्रता तर लक्षात आली, पण ज्ञानदेवाने आणखीन एक गुण वाढवलाय गाभा म्हणून. तो आहे स्वाध्याय. त्या स्वाध्यायाकडे जायच्या आधी ज्ञानेश्वरांचे शब्द लक्षात घेऊया की ते अभयाबद्दल अद्वैताच्या भाषेत किती सुंदर उदाहरण सांगतात बघा. ते त्या उभीमध्ये म्हणतात, मी त्याच्यामध्ये सांगतो, हा छान अर्थ आहे. ते म्हणाले की पाण्याला ठरवलं की मिठाला घाबरूया, म्हणून पाणी मिठाला बुडवायला आलं, तर मीठ पाण्यामध्ये मिसळून गेलं आणि पाण्याचा पराभव झाला. राहवतच नाही म्हणून ओळी वाचतो, पाणी बुडवूया मिठाते, तो मिठाचे पाणी आते, तेवी आपण जाळे अद्वैते, नाशे भय. तुला अभय व्हायचंय ना, मग अद्वैत.
नम्रता कुणासारखी असावी? गंगा नदीसारखी. उदाहरण देऊन ते म्हणतात, गंगा शंभूच्या माथा, पावोनी संकोचे जीवी पार्था, तेवी मान्यपणे सर्वथा लाजणे जे. गंगा नदी एकदम वरून खाली आली तर विनाशून भगीरथाने विनंती केली की मधला एक टप्पा पाहिजे म्हणून शंकरांच्या मस्तकावर जाऊन शंकराने विनंती केली की तेवढी गंगा नदी डोक्यावर घ्या म्हणून. देवासाठी डोक्यावर घ्या, कुणाला? गंगा नदीला. आणि पुढे गंगा आणि पार्वतीचं काय भांडण झालं हे आपल्या हरदासांनी छान सांगितलं आपल्याला. गंगा आणि पार्वतीचं भांडण होणारच की महादेव कुणाचं डोक्यावर घेतोय म्हटल्यावर. पण महादेवानी गंगेला डोक्यावर घ्या हे भगीरथानं म्हणावं. महादेवानी गंगेला डोक्यावर घ्यावं तर गंगाची आपल्या शंकरांच्या डोक्यामध्ये जटा झाली, ती इतकी लपून बसली की जटातून बाहेरच पडेना. कारण तिच्या मनात विचाराला लोक बाहेर पडल्यावर म्हणतील की ही का गंगा कोण शंकरांच्या डोक्यावर चढून बसली, म्हणून गंगा लाजली म्हणे आणि बाहेर येईच ना असं ज्ञानदेव सांगतात. इतकी नम्रता. पण पुढे भगीरथाने विनंती केली तुमच्या वेळासाठी, आपण भगीरथाचे पुत्र ना, तर आपल्यासाठी विनंती केली आणि मग गंगेला विनंती केल्या, गंगा बाहेर आली. पण उदाहरण सांगून ज्ञानदेव म्हणतात नम्रता कुणासारखी? जीवी लाजणे गंगे प्रती. आणि तिला ते शोभून पण दिसतं. तर गंगेचं लाजणे नम्रतेचं उत्तम उदाहरण आहे असं ते म्हणतात. अभय झालं, नम्रता झाली आणि मुख्य गोष्ट स्वाध्याय. आता स्वाध्याय शब्दाचा अगदी साधारण अभ्यास. स्वाध्याय परंपरेमध्ये आपल्याला माहिती आहे, पूर्णपणे संप्रदाय आपल्याला तो माहिती आहे, त्याचा अभ्यास हे माहिती आहे, त्याचं गीतेचं प्रेम माहिती आहे. तोच अर्थात आहे स्वाध्याय म्हणजे परमार्थाचा अभ्यास, नुसता अभ्यास नाही. परमार्थाचा अभ्यास म्हणजे स्वाध्याय. म्हणजेच काय? अरे मला परमेश्वर मिळवण्याचा आहे यासाठी प्रयत्न करणे म्हणजे अभ्यास. पण हे आठवले शास्त्री आपल्याला सांगतायतच दादा, पण ज्ञानदेव तेच सांगतायत. ज्ञानदेवांचे शब्द बघा, तैसा प्रतिपाद्यू जो ईश्वरू तो होवावेया लागे गोचरू. काय धाडस असेल हो? ईश्वर मला डोळ्यानं दिसला पाहिजे. गोचरू, गो म्हणजे इंद्रिय, डोळा, चर म्हणजे दिसणे. श्रुतींचा प्रतिपादू ईश्वरू तो होवावया लागे गोचरू, यासाठी श्रुतींचा अभ्यासू तो स्वाध्याय म्हणे. आता श्रुतीचा अर्थ वेद फक्त घ्यायचं नाही, वेद याचा अर्थ ज्ञानाचा साठा. वेद जाणणे ज्ञानाचा साठा. पण स्वाध्याय स्वाध्याय स्वाध्याय. आणखी पुढे पाऊल टाकूया की 26 गुणाचं मर्म आपल्या लक्षात येऊन गेलं. ज्ञानदेव म्हणतात ते 3 पण राहू दे, 26 गुणाचं मर्म जर असेल आणि ते मी केलंय असं ते सांगणार आहेत. म्हणून तो माऊलीचा आधार आहे आपल्याला. आणि गुणाचा पाहिजे एक 26 गुणाचं मर्म सत्याचरण, आणि दुसरं मर्म जर देव मिळवायचा असेल तर खरी खुरी अहिंसा. आता मी अभय सोडलं, नम्रता सोडली, स्वाध्याय सोडला आणि काय शब्द वापरला? सत्याचरण. आणि दुसरा शब्द काय? खरी खुरी अहिंसा. एक बोललोय ते बोलून टाकूया. खरी खुरी अहिंसा म्हणजे काय? मग काय सांगितली? तेजस्विता पाहिजे, कृतीशूर अहिंसा पाहिजे, शूराची पाहिजे, भ्याडाची चालणार नाही. आता बोलूया जास्त अहिंसा कळली. आणि माशे म्हटलं ना, काया वाचा मने विश्व कल्याण चिंतिणे. काय आणखी पाहिजे? आणि मुख्य गोष्ट बघा, सत्याचरण. त्यांनी सत्य वचन शब्द नाही वापरला, सत्याचरण शब्द वापरला. कारण सत्य वचन ही एक गोष्ट आहे, एकमेव नाही. तुझं आचरण सत्याला धरून पाहिजे, बोलणं तर पाहिजेच. ही मिनिमम कसोटी आहे. कमीत कमी माणूस आहेस ना, मग खरंच बोल की. खोटं का बोलतो? लहान मुलाला आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना, तो खरंच बोलत असतो. बाबा घरात नाहीत म्हणजे नाहीत म्हणून सांगतो. आम्ही सांगतो दरवाजावर कोणी आलं तर बाबा घरात आहेत, पण बाबा घरात नाही तर सांगायचं. विनोबा म्हणतात टेबलाला चौकोनी न म्हणता बोल कसं म्हणायचं चौकोनी दिसते ते. आमची हीच पद्धत आहे. आधी खोटं बोलायला शिकवायचं आणि मग संध्याकाळी शुभम करून हरिश्चंद्राची गोष्ट सांगून खरं बोल. बिचारा हरिश्चंद्रच होता, त्याला बिघडवला आणि आता हरिश्चंद्रचा. मुद्दा इतकाच की सत्याचरण. आणि काय सांगतो आपल्याला, माझ्या बोलतानाही अंगावर रोमांच येत आहे. ते ज्ञानेश्वर म्हणतात की काही पिढ्या, काही कल्प मी सत्याचरण केले म्हणून मला गीतेवर भाष्य करायला मिळालं. एक झाड नव्हे, झाडाचं बेट मिळालं असं त्यांचे शब्द आहे. मी ओवी दाखवून देतो आपल्याला. 16:32 16 वेद्यातली 32वी ओवी आहे. तिचा अर्थ सोनोपंत दांडेकरांच्या प्रतीत काढून बघा की
किंवा कोणाच्याही की नेमकं कळतं. माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुकल्प तया फळाचे महाद्वीप पातली प्रभू. अरे एकीकडे निष्काम कर्म म्हणायचा, फळ टाकलं पाहिजे म्हणायचं, पण झाडाचं फळ नव्हे, फळ झाडांचं पेट मिळालं म्हणायचं. पातली प्रभू गीता. माझिया सत्यवादाचे तप कल्प कल्प केले कल्प कोटी. कोण बोलतंय? नम्रतेचा पुतळा नव्हे, नम्रतेचा देव असणारा ज्ञानदेव बोलतोय. गरज आहे म्हणून बोलतोय. ज्ञानदेवाना सत्याचरण काही कल्प केल्यानंतर गीता मिळतीये. आपल्याला गीता किती सहजपणे सदाशिव पेठेत मिळतीये हे बघण्यासारखं आहे. गीता म्हणजे भगवद्गीता. जयंतराव टिळकांनी सांगितलं नुसतं गीता म्हणायचं नाही. दीपक टिळक परवा म्हणाले भगवद्गीता म्हणायचं नाही, तर गैरसमज होता. तर भगवद्गीता, तर भगवद्गीता ही सदाशिव पेठेमध्ये सहजपणे मिळते आपल्याला. केवढं भाग्य आपलं असावं. त्यावर जास्त बोलायला नको, मागे जाऊया. आता इतका सगळा प्रकाश दाखवल्यावर अंधाराबद्दल कमी नाही बोलायचं, पण आवश्यक थोडं बोलत जाणं हे इष्ट ठरेल. आता अंधाराकडे वळायचं म्हटलं तर अंधाराकडे वळताना लक्षामध्ये आपल्या येतं अंधाराकडे वळताना आपल्या लक्षामध्ये येतं की त्या आसुरी संपत्तीकडे जायच्या पूर्वी सुद्धा, आसुरी संपत्तीकडे म्हणजे अंधाराकडे जायच्या पूर्वी सुद्धा 4-5 मिनिटं खर्च करून, म्हणजे 2-2 मिनिटं खर्च करून 2 प्रश्नांची उत्तरं देऊन गेलं पाहिजे. म्हणजे आता जे सगळं बोललो त्याला पूर्ण विराम मिळेल. नाही तर कुठेतरी मनामध्ये एखादी शंका राहून जाईल, शंका नंतर घेतो. पण मुळामध्ये जे काही आता सांगितले 3 गुण किंवा पुढे सांगायचे किंवा मागे सांगितले त्याचं तात्पर्य सांगायची भगवंताची भूमिका आहे. आणि एकदम श्लोक क्रमांक 5 बघा, 4 नंतर बघूया. 5व्या मध्ये सांगितले दैवी संपत विमोक्षाय निबंधाया सुरीमता मा शुचा संपदम दैवीम अभिजातोसी पांडव. जरा पुढून वाचलं. दैवीम अभिजातोसी पांडव. मगाची शाबासकी. हे पांडवा तू अभिजात जन्मास आलायस, तुला दैवी संपत्ती मिळाली बरं का. मा शुचहा, छान शब्द आहे. मा शुचहा, शोक बी काही करू नकोस. काही येताना चांगलं पुण्याचं गाठोड घेऊन आलायस, पण पुण्याचं गाठोड कशासाठी? तर मोक्षासाठी. म्हणून तात्पर्य सांगितलं का सांगितले बघा. दैवी संपद विमोक्षाय. ही दैवी 26 गुण जे सांगितले ते मुक्तीसाठी, मोक्षासाठी, जन्म मृत्यूचं रहाटगाडगं तोडण्यासाठी किंवा भगवंत प्राप्तीसाठी. कुठलाही शब्द घ्या. दैवी संपद विमोक्षाय. आणि दुसऱ्या बाजूला काय? निबंधाया सुरीमता. आसुरी निबंधाय मता. निबंधाय म्हणजे बांधणारी, लोखंडी बेडी. लोखंडी बांधणारी बेडी म्हणजे दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती. आणि दैवी संपत्ती म्हणजे पुन्हा ज्ञानदेवांचे शब्द मोक्ष सुखाची दिवाळी. आधी बोला ना. मोक्ष सुखाची दिवाळी म्हणजे दैवी संपदा. आणि आत्म्याला आणि शरीराला बांधणारी काचणारी बेडी म्हणजे आसुरी संपद, असं आपल्या लक्षात येईल. आणि आसुरी संपद इथं नाही सांगितलं, पण वर्तमान काळासाठी आपण लक्षामध्ये ठेवूया. 3 गोष्टीच्या मागे आसुरी संपद. पुढे आपण सगळे श्लोक बघणार आहे, पण इथं बोलून जाऊया की आसुरी संपद 3 गोष्टींच्या मागे धावते. आमची सत्ता, आमची संपत्ती आणि आमची संस्कृती. आपण जगाकडे नजर टाका. सत्ता ओंगळवाणी, संपत्ती शिसारी आणणारी, आणि यांची संस्कृती म्हणजे विकृतीच. कशातलं संस्कृती म्हणायचं? हे चित्र डोळ्यानं आपण आसुरी संपत्तीचं बघतो. आणि सत्ता, संपत्ती आणि तुमची संपत्ती, संपत्ती, सत्ता आणि संस्कृती हेच पुढे आपल्याला अनेक श्लोकातून भेटणार आहे. बघूया. पण हे सगळं काय आहे बरं? निबंधाया सुरीमता. कशावरून? एक भागवतातलं उदाहरण घ्या. यादव बंधूंच्या पाशी काय नव्हतं? यादव बंधूंच्या पाशी सोन्याची द्वारका होती. बलरामासारखा त्या उग्रसेनासारखा प्रमुख होता. कृष्णासारखा पाठीराखा होता. काय नव्हतं? का ते मौसलाख्यान, मुसळ आणि त्यातून कथा का जन्मास आली? बस अधिक बोलायला नको. हे ते यादव, हे ते आसुर कृष्णाच्या जीवनात चुकले नाहीत,
तर तुमच्या माझ्या जीवनात काय चुकणार? निबंधा या सुरी मता 2 मिनिटं झाली. पुढच्या 2 मिनिटाकडे जाताना मनातली शंका काढून टाकूया. मलाही ती खूप आली म्हणून मी विचार केला आणि एक उत्तर सापडलं तुमच्या समोर ठेवतो की 16व्या अध्यायाच्या सगळ्या श्लोकामध्ये फक्त दैवी संपद बद्दल 3 किंवा कुठे ते निष्कर्ष म्हणून 4 आणि 5 एवढे श्लोक आणि उरलेले सगळे श्लोक 7 पासून 18 पर्यंत 7 पासून 16 पर्यंत आसुरी संपदसाठी इथं समतोल बिघडला नाही का? 26 गुणांना 3 श्लोक आणि 8 दुर्गुणांना इतके सगळे श्लोक. काय भानगड आहे? समतोल बिघडला, संतुलन बिघडलं. चमत्कारिक वाटतं, गोष्ट खरी आहे, शंका बरोबर आहे, फक्त 16वा अध्याय म्हटला तर. पण 16वा अध्याय फुलांच्या मालिकेतले फूल आहे म्हटलं आणि मागण पुढं काहीतरी म्हटलं तर शंका निर्मूल होते. निर्मूल म्हणजे मुळातच उरत नाही, निशेष होते. मी 3 गोष्टी सांगणार. एक मी स्वतः शोधलेली गोष्ट, दुसरी विनोबानी आणि तिसरी ज्ञानोबानी. बस माझं सोडून द्या, पुढचं 2 तर मान्य कराल की नाही. पण पहिलं मी शोधलेलं, म्हणजे आता चिंतनच करायचे आपल्याला म्हणून बसलो आणि बघितलं की दैवी गुण आजपर्यंत 18व्या अध्यायातला ज्ञाननिष्ठ सोडायचा, कारण तो अजून आलाच नाही. अजून 18वा अध्याय जन्मासच यायचा ना. मग 16व्या अध्यायापर्यंत जी काही दैवी गुणाची वर्णन आली आहेत, काय म्हणते बघा, दैवी गुणाची वर्णन आली आहेत, ते श्लोक किती आहेत ते मोजूया. आता मी मोजलेत, चूक द्यावी घ्यावी, तुम्ही नंतर मोजा. पण कुठं कुठं मोजायचे बरं? अध्याय क्रमांक 2 स्थितप्रज्ञ, अध्याय क्रमांक 5 जीवनमुक्त, अध्याय क्रमांक 6 फक्त योगारूढ पैसे थांबायचे नाही तर 2 श्लोक मिळतात. योगारूढ अधिक समत्व योगी, कारण तिथं योग रुक्षु मुमुक्षु योगारूढ म्हणून पुढं काय सांगितलं विसरायचं नाही. तर समत्व योगी. नंतर 12व्या अध्यायातला ज्ञानी भक्त, अध्याय 14 मधला त्रिगुणातीत, नुसतं गुणातीत म्हणू नका, त्रिगुणातीत, याची संख्या मी मोजलेली, अगदी कसोटी लावून मोजलेली 72 झाली. तुम्ही नंतर मोजा. आणि मग लक्षात आलं की ती जर 72 झाली तर हे 3 वाढल्यावर 75 श्लोक याच्या पूर्वी झालेले आहेत. हे 3 धरून 75. मग 75च्या तुलनेनं 15 म्हणजे काय फार नाही. पण जगामध्ये कुणी सांगावं 50% चांगले आणि 50% वाईट आहेत का? तर तो कोटा जर लावायचा म्हटलं तर काय अडचणच आहे सगळी. आपण सोडून या विषय का 75 आणि 15 ते ठीक आहे. पण हे झाले आपलं संख्याशास्त्र. आधार पाहिजे विनोबांचा. विनोबानी गीताई चिंतनिकामध्ये स्पष्टपणे म्हटलेला आहे, शब्द त्यांचे कर्मयोग, ध्यान योग, भक्ती योग, शरणता योग हे यापूर्वी आलेले सर्व दैवी गुण आहेत. कोणकोणते? कर्मयोग, ध्यान योग, भक्ती योग आणि प्रपत्ती योग त्यांचा शब्द आहे, म्हणजे शरणागती. शरणागती श्लोक मोजून बघा. पण हेही जाऊ दे, जेव्हा मला ज्ञानेश्वरांची ओवी सापडली तो परमानंद झाला. आणि ज्ञानेश्वरांची शंका दूर करण्यासाठी म्हटलंय, बाबा याच ग्रंथात मी पूर्वी सांगितलंय ते विसरू नकोस. का आणखी पुरावा पाहिजे? याच ग्रंथात पूर्वी मी दैवी गुण सांगितले ते लक्षात घे. मग आता आसुर विस्तरशा प्रोक्ता का कळेल. आता ज्ञानदेवांची ओवी बघा, ओवी क्रमांक सांगतो आपण घेऊन पाहतो. ओवी क्रमांक 274, 16वा अध्याय, ओवी क्रमांक 274. शब्द किती स्पष्ट आहेत बघा. देवीची विस्तारुनी दैवी ज्ञान कथनादी प्रस्तावी मागील ग्रंथी बरवी. आता मागील ग्रंथी म्हणजे कुठं? माग. बरवी म्हणजे सुंदर, भरपूर. मागील ग्रंथी बरवी सांगितली. दैवी गुण तुला पूर्वी मी सांगते, त्याची विस्तारुनी दैवी. शब्द बघा, गीतेतला शब्द विस्तारच आहे ना. आसुरी संपद विस्ताराने सांगतो म्हणते ना, ज्ञानदेव म्हणतायत दैवी संपद विस्तारुनी मागील ग्रंथी बरवी. हा छान शब्द आहे, बरवी सांगितली. मला वाटतं शंका दूर झाली. आता मुख्य गोष्ट, काय एवढं विस्तारानं भगवंतानं आसुर गुणांचं सांगितलंय बघत जाऊ. किती आहेत बरे आसुर गुण? कोणकोणत्या श्लोकामध्ये आहेत बरं पाहूया. अगदी सगळ्यात महत्वाचा श्लोक, श्लोक क्रमांक 4. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानं चाभिजातस्य पाठ संपदमासुरीम.
आसुरी संपद म्हणून या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला 6 दुर्गुण सांगितले आणि 2 दुर्गुण कुठल्या श्लोकात मिळणार आहे ते सांगतो. इथंच एकत्र लिहून ठेवलं तर 8 दुर्गुणाचा मुद्दा संपेल. मात्र तिथल्या श्लोकांचा अर्थ नीट लक्षात घेतला पाहिजे. पहिला शब्द आहे दंभ. दंभ म्हणजे आजच्या भाषेमध्ये ढोंग एवढंच नव्हे तर मी शब्द वाढवतो मानभावीपणा, म्हणजे लपून बोलणं. सारखं चांगलं दिसलं पाहिजे पण मनात चांगलं नसलं पाहिजे म्हणजे दंभ. विनोबा म्हणतात दंभ आपल्या अंगवळणीच पडला. आपण औपचारिक म्हणून जे बोलतो, अनौपचारिक घरातच बोलतो, पण औपचारिक म्हणून जे बोलतो ते बरेचदा दांभिक असतं. दंभ इतका आहे पहिला गुण. पुढे सांगितलंय गुण म्हणजे दुर्गुण. पुढे सांगितलंय काय बरं, दर्प, शिसारी. मग अशी मी सांगितलं ना, ओंगळवाणी, विभत्स रस लक्षात घ्या. संस्कृत साहित्यातला विभत्स रस जे लक्षात घ्या. तर तो जो दर्प आहे तो नको. आणखी काय बरं, पुढे सांगितलंय अभिमान, बोलायला, क्रोध नको. आणखी चिंतन करूया. याही दृष्टीनं 26 गुणामध्ये आक्रोध आहे आणि तो क्रोध आहे असं आणखी नाहीये. पण चिंतन करताना लक्षात येईल इथं क्रोध आहे आणि माझा आक्रोध आहे. म्हणजे दुर्गुण मी म्हणतो तसे 8च नाही आहेत. 26 गुणाच्या विपरीत जे सगळे आहेत ते 26 दुर्गुण आहेत. भगवंतानं जाता जाता सांगितलंय बाबा तू शोध. मी आपलं एक सांगितलं उदाहरण. चांगल्या शिक्षकांना फळ्यावर एक उदाहरण दाखवलं, बाकी सगळं घरी कर. पण आज द्रोह आणि द्रोह शब्द इथं आहेत. इथं द्रोह शब्द स्पष्टपणे आलाय आणि अद्रोह शब्द मागं आलाय असं लक्षात. सॉरी, द्रोह चुकून म्हणतो मी. क्रोध आणि आक्रोध दुरुस्त करून टाका. द्रोह नव्हे, क्रोध आणि आक्रोध. आक्रोध मागे शब्द आलाय, द्रोह नव्हे, आक्रोध आलाय आणि इथं क्रोध आलाय. ठीक आहे. तर क्रोध हाही दुर्गुण सांगितला. आणखी सांगितला निष्ठुरपणा. निष्ठुरपणाकडे आलात की त्याचे आणखी अर्थ लक्षात घेऊया. कठोरपणा, आणखी अर्थ आहे शोषण, आणखी अर्थ आहे वंचना. नाहीतर गीतेच्या आधारे माणसं फक्त निष्ठुरपणा टाकतात, जे तोंडापुरतं गोड बोलतात, कुणाचंही भावनिक शोषण करतात आणि कुणाचीही वंचना करतात. हे बरोबर नाही. हे सगळं मी पुढच्या आधारे बोलतोय, पण मी 6-7 मुद्देच तुम्हाला सांगतो. सगळ्या श्लोकांचा सारांश किंवा श्लोक आकडा सांगून मुद्दा सांगतो. हे सगळं हे मी इथलं बोलते तुमच्या लक्षात येईल. पण शोषणही टाळलं पाहिजे, वंचनाही टाळली पाहिजे. त्याला कठोरपणा म्हणतात, त्याला निष्ठुरपणा म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचं अज्ञान कशाला म्हणतात. खूपदा आपण अज्ञानाची गोजीरवाणी सबब पुढं करतो आणि सुटतो. मला माहितीच नाही, मी तर काय करू. पण अज्ञान दुर्गुण नाहीये. अज्ञान म्हणजे अविवेक. की नेमकं काय, का त्याला दुर्गुण म्हणायचं, तर विवेक नाही, अविवेक. 6 झाले आणि 8 कोणते बरं, पुढे येणार आहे काम वासना. श्लोक क्रमांक 10 काम वासना. आणि 18व्या श्लोकामध्ये महत्वाचं येणार आहे. तिथं मला आजच्या काळात थोडस बोलायचंय. ईश्वराचा द्वेष करणं. नास्तिक, थोडं वेगळं बोलायचंय मला, वेळ त्यासाठी राखून ठेवतो. नास्तिक, भगवंताने त्यावेळेला नास्तिक आपल्याला बोलले. आज आपण काय बोलायचं ठरवूया असं मला म्हणायचंय. पण नास्तिक शब्द आहे त्या ठिकाणी. अनिश्वरवाद 18वा श्लोक. म्हणजे 8 दुर्गुण आपल्याला कळले. दांभिकपणा, दर्प, अभिमान, क्रोध, निष्ठुरपणा, अज्ञान, काम वासना आणि ईश्वराचा द्वेष. कुठं कुठं आहेत बरं ते. तर सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की तो जो 8वा श्लोक आहे, तो 8वा श्लोक जरा राखून घेऊया. नास्तिकाच्या संदर्भात मला बोलायचे, तिथं तो 8वा श्लोक घेतो. पण आकडा सांगायचा तर चक्क आपल्या लक्षात असे येईल की 8व्या श्लोकापासून किंवा 7 पासून 17 पर्यंत 18 पर्यंत सगळे दुर्गुणच आपल्याला दिसते. किंवा एक यादी देऊन टाकतो म्हणजे माझं काम वाचेल. आकडे असे घ्या, सगळ्यांनीच घ्या, आमचे बोलणं माझं लवकर सोपं होईल. श्लोक क्रमांक 10 ते 12 याच्यामध्ये काम आहे. श्लोक क्रमांक 10 ते 12 मध्ये काम आहे. श्लोक क्रमांक 13 ते 16 मध्ये लोभ आहे. श्लोक क्रमांक 13 ते 16 मध्ये लोभ आहे. आणि श्लोक क्रमांक 17 आणि 18 मध्ये क्रोध आहे.
आणि ही 3 नरकाची दार आहेत असं पुढे म्हटलंय. त्याचे पर्याय म्हणजे मागचे अनिश्वरवाद सोडून 7 दुर्गुण. अनिश्वरवादाला बाजूला काढ, पण अनिश्वरवाद सोडून अज्ञान घ्या, काम वासना घ्या, किंवा सुरुवात दंभ दर्पान करा. काम क्रोध लोभाच्या पलीकडे काहीही नाही. ठीक आहे. काय संख्या झाली? 3 नरकाची दार. त्याच्या आधी किती झाली? 8. त्या 8मध्ये श्लोक किती? भरपूर. आणि राखून ठेवायचा श्लोक कोणता? अनिश्वर. आता श्लोक कोणतेही बघत जाऊया, नुसते त्याचे उच्चार करत जातो. श्लोक क्रमांक 11 बघा. कामाचा उल्लेख. काम माश्रित्य दुष्पूरम दंभमान मदान्वितः मोहात गृहीत्वा असद्ग्राहान प्रवर्तन्ते अशुचिव्रताः. कधीच पुऱ्या न होणाऱ्या हव्यासाचा आश्रय, दांभिकता, अहंमन्यता, उन्मत्तपणा, वेड्यासारखे बेत. श्लोक क्रमांक 10. 12व्या श्लोकामध्ये म्हटलं की या सगळ्या आसुरी गुणांना माग उभी असते कधीही न संपणारी आशा, कामना. जीवन सुरू होताना पहिल्या श्वासाबरोबर आली आणि अखेरच्या निश्वासावर गेली तर जाईल ती आशा. म्हणून भगवंताने शब्द वापरलाय आशा पाश शतैर्बद्धा. अरे 100 बांधनाने तुला बांधले त्या आशेनं. तिलाच कामना म्हणतात, तिलाच वासना म्हणतात. आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणा इहंते काम भोगार्थम. काय करतात? अन्यायेन अर्थ संचयान. पैसा मिळवायला हरकत नाही, जोडो नाही याधन उत्तम व्यवहार आहे, पण आसूर काय करतात? अन्यायेन अर्थ संचयान. मगाचा मुद्दा पैसा, सत्ता, संपत्ती. पुढे गेल्यावर लक्षात येतं यांची भाषा काय असते बरं? या जगात सर्वश्रेष्ठ कोण असेल तर मी. किती अहंकारी भाषा आहे बघा. म्हणजे भगवंतानच करावी असं म्हटलं ते चालेल असली भाषा असुरांच्यातून. काय म्हणतोय बघा. काय भाषा? आढ्योस्मी आढ्योभी जनवानस्मी कोन्योस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्य इत्य ज्ञान विमोहिताः. अर्थ बघूया. म्हणजे आधी बोलायला नको. मी श्रीमंत, मी कुलवंत, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. मी यज्ञ करीन, मी दाने देईन, मी चैन करीन, असं अज्ञानाने म्हणजे मगाचा मध्ये शब्द अविवेकाने मोहित होऊन बोलत असतात. कसे असतात? आत्मसंभाविता, स्तब्धा, धन मान मदान्विता. मद म्हणजे गर्व कशाचा? एक धनाचा आणि दुसरा मानाचा. अनेकांना सत्ता मानासाठी हवी असते. धन मिळवून झालं पण धनानं नाही भागत. आता मान पाहिजे म्हणून सत्ता पाहिजे. काय कोडा आहे बघा असुराचं. मग लक्षात येतं भगवंतानं फक्त धन म्हटलं नाही, धन मान मदान्विता. आणखी काय जुन्या काळामध्ये बसले म्हटले ते यज्ञ सुद्धा करतात नाम मात्र आणि नावासाठी. पटले का बघा. यज्ञ नाम मात्र करायचा म्हणून, दंभ म्हणून, आणि केला हे दाखविण्यासाठी, नावासाठी, नाव लौकिकासाठी. म्हटलंय भगवंतानं यजंते नाम यज्ञैस्ते दंभेन अविधिपूर्वकम. दंभेन म्हणजे गर्वानं, अविधिपूर्वकम म्हणजे काहीही त्याच्यातून शास्त्राचा आधार न घेता. आता शेवटचा श्लोक वाचून मागे येऊया. काय त्या दोघांची साखळी आहे. काय या भगवान याच्यातला अत्यंत वाईट श्लोक कोणता आहे बरं? पुन्हा एकदा यादी दिली आहे. काय करावं? भगवंताला राहवत नाही. माणसं अशीच आहे. तो काय करावं? अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम च संश्रितः. याने भगवंताचा आश्रय केला नाही. हे संश्रित आहे. कुणाचे? अहंकार, बलम, दर्पम, कामम. मग नरकाची चित्राने करतात काम, क्रोध, लोभ. जे इतका वेळ मी बोललो हे तुलनेनं साधा आहे. जे इतका वेळ मी बोललो 6-7 दुर्गुण हे तुलनेनं साधे आहेत. गीतेला सगळ्यात वाईट दुर्गुण कुठला वाटत असेल तर तो 8वा आहे आणि तो म्हणजे ईश्वरालाच न मानणं. सोनोपंत दांडेकरांनी अनेक पुस्तकं लिहिली पण अत्यंत छोटं त्यांचं अप्रतिम पुस्तक म्हणजे ईश्वरवाद.
मी वेगळा अर्थ पुन्हा सांगणार आहे, पण गीतेच्या काळामध्ये ईश्वरवाद का म्हणतात हे कळतं. अरे ईश्वराला शरण गेल्याशिवाय तुला सद्गुण मिळण्याची शक्यता फार फार कमी आहे. ज्ञानदेव म्हणतात, माळी जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले, तया पाणिया ऐसे केले होवावे जी. खळाळणं पाटातलं पाणी म्हणतं का माळ्याला की आज मिरचीला नाही पाजायचं, मला नाही तिखट व्हायचं, मला उसालाच पाज म्हणतं का पाणी? मग वनमाळीला कशाला पण सांगायचं मला अमुकच पाहिजे तमुक पाहिजे म्हणून? तोही वनमाळीच आहे. माळी जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले. शब्द निवांत आहे, आळशी नाही आहे. निवांत होणं फार कठीण आहे. आपण सारख्या तापलेल्या तव्यासारखेच असतो, सारखेच. तवा निवांत, किती छान शब्द आहे बघा. निवांत व्हायला पाहिजे, मन निवांत व्हायला पाहिजे. निवांत होणं फार कठीण आहे. मी सांगतो आपल्याला, थोडी तत्वज्ञानाची बैठक नसेल तर माणसाला जगामध्ये निवांत होणं फार कठीण आहे. बघा माझं म्हणणं पडतं का आपल्याला? विचार थोडी तरी पाहिजे हो. बर, आता महत्वाचा माझा मुद्दा मी असं म्हणणार आहे की नास्तिकता हा गीतेच्या कालखंडामध्ये फार मोठा दोष होता. मला जे म्हणायचे ते सुचवून ठेवतो मी पुन्हा सांगतो. आमच्या आजच्या कालखंडात गीता नास्तिकता एक वेळ चालेल असं म्हणेल, पण मानवता विरोध चालणार नाही. कारण गीतेला त्या काळामध्ये जो ईश्वर म्हणायचा आहे तो आज 21व्या शतकामध्ये मानव्य आहे. मी शब्द काय वापरतो का? मानव नाही. ते जे जे भेटे भूत ते मानिले बघून सांगितलंच ईश्वराच्या लोकांना. मानव्य, मानवता, मानव चारित्र्य योग हा एक शब्द आहे. मानव्य चारित्र्य योग. आम्हाला अनेक योग सांगितलेला, कर्मयोग, ध्यान योग, ज्ञान योग. आज नवी गीता किंवा हीच गीता का म्हणतो तर गीतेनं सांगितलंय ती नित्य नूतन आहे. ती नव्या काळाला नवा अर्थ देते. मी सांगतो उदाहरणानं, आपल्याला पटला तर घ्या. पण मानव्य चारित्र्य योग याकडे मला जायचंय, पण गीतेचं सांगून तिकडे जातो. गीतेनं 2 ठिकाणी नास्तिकांना अक्षरशः झोडपलंय. एक आत्ता इथं, मामात्म परदेहेषु प्रद्विषंतो. नीट बघा, वास्तव आणि अन्वय सांगतो. मामात्म परदेहेषु प्रद्विषंतोऽभ्यसूयकः. अन्वय असा, माम आत्म परदेहेषु प्रद्विषंतः द्वेष करतात. कोण बरं? अभ्यसूयकः, मत्सरी लोक. ते मत्सरी लोक माझा, स्वतःच्या शरीरातला माझा आणि लोकांच्या शरीरातल्या माझाही द्वेष करतात. आपण गीतेचं चिंतन केलं पाहिजे. मामात्म परदेहेषु म्हणजे काय? माम, आत्म, परदेहेषु. माम म्हणजे भगवंताचा द्वेष करतात. कुठं? आत्मदेहेषु. अहो, त्या दुष्ट दुर्जनांच्या देहामध्ये आत्मा नाही का? नाहीतरी विरोध भक्तीनं तो शिशुपाल, तो कंस कृष्णात कसे मिसळले? विरोध भक्तीनं का होईना रावण शिव रामात कसा काय मिसळला? आत्माच नसता तर. पण त्यांनी माम आत्मदेहेषु द्वेष केला आणि परदेहेषु करतात. आता विचार करा, अहिंसा शूराची का म्हटलं? दुसऱ्याच्या देहातला द्वेष करतात तेव्हा त्याला शासन केलं पाहिजे. म्हणून दयातीचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. भगवंतानं सांगितले, मागही आपल्याला सांगितले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, इथेही सांगितलंय. आणि परित्राणाय साधूनाम इथेही सांगितले की जे मला जसे भसतात तसं त्याला मी फळ देतो. इथेही सांगितलं. लक्षात घेऊया की भगवंताला दुष्टानं स्वतःच्या आत्म्याचा आणि दुसऱ्या भूतमात्रातल्या आत्म्याचा वर अन्याय केलेला चालत नाही. कारण जे जे भेटे भूत ते ते मानले. मग उपाय कुठला बरं? आस्तिक हो. तू नास्तिक राहू नकोस. हे नास्तिकच आहे ना? तो नास्तिक राहू नकोस, तो आस्तिक हो. तू भगवंताला मानायचा प्रयत्न कर. आणि भगवंताला मानायचा प्रयत्न करायचा असेल तर तुझी जी नेहमीची भाषा आहे ना की जग हे विसंगतीतून जन्मास आलंय,
जगाला कुणाचा आधारच नाही, जगाला सत्याचा आधार नाही, ही जी तुझी, आता शब्द वापरतो पुढे मला वापरायचा तो, चंगळवादी भूमिका आहे, ही अतिशय वाईट आहे. त्यात फार मोठा दोष आहे, त्रिदोष आहे. ज्ञानदेवांच्या भाषेमध्ये 3 अग्नी आहे, ते जाणणारच. तो वडवा नर असू दे, तो प्रलयाग्नी असू दे, आकाशातली विद्युत असू दे. त्या ज्ञानदेव म्हणाले समजा एखाद्या माणसाला त्रिदोष झाला त्यावेळच्या भाषेत, तर त्याला ब्रह्मदेव तरी कसा वाचवणार? तसा आता मी श्लोक वाचणार आहे की हे तुझ्याजवळ जर असेल तर तुला ईश्वर सुद्धा वाचवू शकणार नाही. गीतेनं गीतेच्या काळात, त्या काळात शब्द भाषा कसे वापरले बघा. श्लोक वाचतो मग आपलं विग्रह करूया. असत्यम प्रतिष्ठम ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किम अन्यत काम हैतुकम. आता फोड करून वाचूया. असत्यम हे जग कसं आहे बरं? नास्तिकांच्या दृष्टीनं त्याला सत्याचा आधार नाही. आणि इथं सांगतो सत्याचा आधार म्हणजे नियमितपणाचा आधार. सत्य याचा वेदाचा अर्थ नियमितपणा आहे, मांगल्य आहे, कल्याण आहे, विश्व मांगल्य आहे. कारण शब्द असा आलाय सत्येन सूर्यो तपते, तपती. सत्येन सूर्यो तपती. सूर्य जो तपस्वी दिसतो का तेज देतो ते कशामुळं? सत्यामुळं. म्हणजे मला काय म्हणायचंय, सूर्याचं तेज कशातून जन्मतं? सत्यातून. आणि सत्य याचं सूर्याजवळ सगळ्यात मोठं भांडवल काय आहे? सूर्य हा सगळ्यात नियमित. सूर्य इतकं नियमित काय मला सांगा. तर सत्य याचा अर्थ नियमितपणा, आणि नियमितपणाचा अर्थ नीट बघा, काहीतरी नियम मानणं. हे नसणं म्हणजे चंगळवाद. कुठलाच नियम नाही चालणार. नियमित याचा अर्थ फक्त नियमित घेऊ नका, नियमांकित घ्या. नियम, सूर्याला नियम आहे. आणि म्हणून म्हटलंय असत्यम अप्रतिष्ठम जगत आहू अनीश्वरम. जगामध्ये ईश्वर नाहीच मुळी. आणखी काय? अपरस्पर संभूतम. दोघांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही. स्पष्ट बोलतो, फक्त काम वासनेतून जग जन्मास आले बस. जगाला जन्माला आणखी काही गरजच नाही हो. अपरस्पर संभूतम. आणखी काय बरं? किती तिखट आहे. आणखी काय बरं? हे चंगळवादी दुसरं काय बोलतायत का? हे मानवता विरोधी दुसरं काय बोलतायत का? किंवा अन्यत जगात काही उरलंय? काम हेतुकम. या जगात हेतू फक्त काम आहे. म्हणजे आपल्या पुरुषार्थाच्या भाषेमध्ये उरलेले 3 पुरुषार्थ गेले, उरला फक्त काम पुरुषार्थ. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. याचा मोक्ष गेलाच, धर्म गेलाच, अर्थही पाहिजे अनर्थ करून टाका, उरला फक्त काम. काम काम काम. मग कळतं नरकाच्या दारामध्ये त्या कामाला, क्रोधाला आणि लोभाला स्थान देताना कामाला पहिलं स्थान काय. मी आपल्याला सांगू थोडक्यात. कामाचा लोभ वाटणं, ह्या गोष्टी जोडून येतात. आणि लोभाला विरोध झाला की क्रोध जन्मस. आणखी काहीही नाही. काम लोभ क्रोध म्हणजे कामाचा लोभ आणि लोभ नाही म्हणून क्रोध. हे नारायण म्हणजे मुख्य काय? किंवा काम हेतुक. थोडक्यामध्ये अनिश्वरवाद 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 विधान. आता माझ्या मुद्द्याकडे जायच्या आधी मला सांगायचंय की पौर्वात्य संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती अशी चर्चा आपण खूप वेळा करतो, नेहमीच करतो. पण पौर्वात्य संस्कृतीनं ईश्वर नाकारणाऱ्या एका व्यक्तीला ऋषीची पदवी दिली. म्हणजे ईश्वर म्हणताना भगवंताला फक्त ईश्वरच म्हणायचं असेल का? त्याला काहीतरी वेगळं म्हणायचं असलं पाहिजे. नाही तर त्या ऋषीला ऋषी मान्यता मिळाली नसती. ज्या ऋषीचं नाव नास्तिक, त्या ऋषीचं नाव चार्वाक. आपण आपली सगळी परंपरा काढून बघा. चार्वाक शब्द घडलाय कसा? चार्वाक शब्दाची व्युत्पत्ती आणि निरुक्ती सुद्धा चारू वाक अशी आहे. चारू म्हणजे गोड आणि वाक म्हणजे बोलणारा. चार्वाक नाव त्याला असासाठी मिळालं की गीता कुणाला आवडत नाही. गोडगोड गोडगोड बोलणं स्वार्थाचं सगळ्यांना आवडतं. तर चारू वाक जो तो चार्वाक हा त्या शब्दाचा. आता चार्वाकाचं नाव असंच ठेवलं माहिती नाही मला,
पण चारू वाघचा अर्थ. पण चारुवाक जेव्हा म्हणाला, किती स्पष्ट म्हणाला, ईश्वर आहे कुठं? या तीन देहाची 3.5 हात देहाची चिमटी एवढी राख होते. कुठं आहे तो आत्मा? कशावरून पुनर्जन्म? ऋणम कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. किती स्पष्ट म्हणाला. आणि तरी त्या चारवाकाला आपण ऋषी म्हटलं. मी आपल्यासमोर विचार आणि प्रश्न ठेवतो, म्हणजे हिंदू संस्कृतीला मागे जाऊन हिंदुत्वाला, त्याच्या मागे जाऊन वैदिक संस्कृतीला ईश्वर याचा अर्थ नुसती मूर्ती पूजा तर नाहीच, पण गीतेला अभिप्रेत येते विभूती पूजा पण नाही. त्या विभूती पूजेच्या पलीकडे जाऊन काहीतरी मानवी पूजा अभिप्रेत असली पाहिजे, यात शंका नाही. एक दुसरा मुद्दा असा की चार्वाकालाही स्वीकारणाऱ्यांची पौर्वात्य संस्कृती असली तरी पौर्वात्य संस्कृती जगाला जी कळते ती भोगापेक्षा त्यागाला महत्व देणारी आहे. आणि ह्यात चूक काही नाहीये. मला सांगा, भोगापेक्षा त्यागाला महत्व देणारी, यात भोग मान्य केलात की नाही? उपभोग मान्य केलात की नाही? मी आपल्या शब्दांचा खेळ म्हणून दाखवतो, पण किती खरं आहे बघा. रती शिवाय उपरती येते का? मला सांगा. शब्दांचा खेळ आहे पण रती शिवाय उपरती येते का? आणि हा शब्दांचा खेळ नव्हे तर खरी खरी गोष्ट एका मोठ्या माणसाने केली. त्याचं नाव पु ल देशपांडे. पु ल देशपांडेने विचारलं की तुम्हाला स्वतःला आवडलेली सगळ्यात मोठी कृती कोणती? पुलंच्या कोट्यांचे पुस्तक निघाले. मुद्दाम सांगतो आपल्या कोट्यधीश पुल म्हणून मुंबईच्या चतुरंग प्रतिष्ठाननं काढले. 8व्या आकाराचं पुस्तक आहे, बाजारात मिळतं. 7वी 8वी आवृत्ती निघाली. पुलंच्या उत्तमोत्तम कोट्या त्या ठिकाणी आहे. कोटी असणारा कोट्यधीश पुल कोट्यधीशच होते. तर त्यांना विचारलं की तुम्हाला सगळ्यात आवडलेली कोटी कोणती? आता पुलाने विचारलंय. पुलाने उत्तर दिलं ते मला फार उपयोगी पडणार आहे. पुलं म्हणाले, मला एके ठिकाणी भाषणात विचारलं, पौर्वात्य संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यातला फरक सांगा. अरे हा तर प्रबंधाचा विषय झाला. पौर्वात्य संस्कृती पाश्चिमात्य संस्कृती फरक सांगा. पण पुलंच ते पुलं म्हणाले, एका वाक्यात सांगतो, पाश्चिमात्य संस्कृती ही द्राक्ष संस्कृती आहे आणि पौर्वात्य संस्कृती ही रुद्राक्ष संस्कृती. बस. आता पुढे विचारतो, पण रुद्राक्षधारी महादेव शंकर पार्वतीचा पती आहे ना? गणपती आणि कार्तिकेयाचे वडील आहे ना? महादेव आहे ना? भूतपिशाच्यांना सुद्धा पवित्र करून घेणारा स्मशानवासी योगेश्वर देवांचा देव आहे ना? जे रुद्राक्ष याचा तो सारखंच कपाळाला भस्म बसलं पाहिजे असं नाहीये. हा त्यानं मदनाला नष्ट केला असेल तो एक भाग आहे, पण गणपती त्याचाच पुत्र आहे, विद्येचा देव. हे जर ध्यानामध्ये घेतलं तर कोटी म्हणून ठीक आहे. एका अर्थानं खरं. आणि खरं सांगतो, रस्त्याने जाताना भगवी कपडी घातला कुठलाही माणूस दिसला तर त्या चेहरा बघण्यापूर्वी त्याच्याबद्दल आपल्या मनात आदर निर्माण होतो की नाही? मला सांग. भगवी कपडी बघता अंगावर पाहिजे. काय आहे सगळं? ते आपल्या धमन्यात आहे, आपल्या रक्तात आहे तो भगवा. आणि सांगू, भगवा झेंडा काय आहे बरं? भगवत झेंडा. भगवा शब्द आलाय का स्वतःपासून? भगवत पासून भगवा आलाय. प्रतिपद पासून पाडवा आलाय. प्रतिपद पाडवा. भगवत भगवा बहुरूपी असतो, त्याला मराठीमध्ये बहुरूपी म्हणतात. हे सगळं असंच घडतं. तर भगवा झेंडा हा भगवत झेंडा आहे. तो अरुणोदयाचा झेंडा आहे म्हणून तो केसरी आहे. तो श्री विष्णूचा ते ध्वज आहे वगैरे वगैरे. किती बोलू. तर भगवा झेंडा अशा प्रकारचा आहे. आपल्या लक्षामध्ये आल्यानंतर प्रश्न आम्हाला ठीक आहे. आता शेवटचा मुद्दा लक्षामध्ये घेऊया आणि मग शेवटच्या श्लोकाकडे जाऊया. पण आजचा विचार करताना आज जे आपल्याला सगळं धावपळीचं जग दिसतंय, आपल्या पुढच्या पिढ्या आणि माझी वैयक्तिक जीवनातली पिढी सुद्धा, म्हणजे मुलाची पण आणि मुलीची पण, ही पिढी लक्षात घेतली तर त्या धावपळीच्या जगामध्ये आहे. तशाच प्रकारे संपत्तीच्या मागे नाही आहेत, पण संपत्ती त्यांच्याकडे येते. माझं कधी कधी असं वाटतं आणखी 2 मिनिटं खर्च करतो. त्या वामन पंडिताला मोठे 7 शल्य लक्षात आली होती. काय बरं? दुष्टांचा पगडा महीपती गृही, बरोबर. पण त्याच्या आधी तो काय म्हणतो? दात्याला धनलोभ, ठीक आहे. नित्य वसते दारिद्र्य विद्वज्जनी. जे बुद्धिमान आणि विद्वान असतात त्यांच्याकडे नेहमी दारिद्र्यच असतं. आता जरा थोडासा बदल केला पाहिजे. खरे जर बुद्धिमान असतील तर सॉफ्टवेअर किंवा तिकडची ती व्हॅली
काहीतरी वेगळे दाखवती आहे. आधी बोलणं प्रवचनात बरं नाही, पण तुमच्या लक्षामध्ये येते. जाऊ दे, पाहुणपडी त्याला कमीपणा वगैरे द्यायचा नाही. पण खरंच आपल्याकडे काहीतरी वेगळं घडतंय. पुढच्या पिढीला दोष द्यायचं कारण नाही. ते तसे राबतायत, कष्ट करतात, म्हणूनच कदाचित संपत्ती येते, म्हणूनच कदाचित आपल्याकडे सगळं आता किती बोल सगळे येत आहे. कदाचित खरंच 2020 मध्ये आपण आर्थिक महासत्ता होऊ. संस्कृती करायचं तुमच्या माझ्यावर अवलंबून आहे, पण आपण काही केलं नाही ते आर्थिक महासत्ता होण्याचं, कारण फार मोठी बाजारपेठ आपल्या पैसे, कारण माणसं येणारच इकडे. हे सगळं लक्षामध्ये घेतलं तर या नव्या जगामध्ये गीतेची भूमिका काय. आपण या नव्या पिढीला सांगणार का की बाबा हे 4 पुरुषार्थापैकी फक्त पैशाच्या मागे जाऊ नकोस, अर्थ मुले होऊ नकोस. एकनाथांनी अर्थाचे म्हणजे पैशाचे 15 अनर्थ सांगितले. एकनाथांनी हे सांगणार का? सांगायला तर त्यांना नाही पडत, आज तर नाही पडत. त्यांची वय 50-60 झाल्यावर कदाचित, पण आज नाही. पण मी सांगतो त्यांना, आपण हे सांगूया की बाबा आमचं काही तुला पटलं नाही तर आम्ही जी गीता शिकतोय त्यातलं काहीतरी वाच, जरा 12 अध्याय बघ, जरा 15 अध्याय बघ. आणि त्यांना आपण सांगूया की फार मोठा माणूस नागपूरला होऊन गेला, त्याचं नाव आचार्य दादा धर्माधिकारी. त्यांचा मुलगा सुद्धा आज एक मोठा विचारवंत आहे. त्यांचे मी वाक्य सांगायचे तुम्हाला निश्चित आवडेल. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी. ही दोन्ही माणसं आचार्य आहेत, एक न्यायमूर्ती आहे, ती गांधींच्या बरोबरची माणसं आहेत. दादा धर्माधिकारी चालतं बोलतं विद्यापीठ होते. त्यांची अनेक पुस्तकं विनोबांच्या खालोखाल मी माझ्या स्वतःच्या ग्रंथालयात ठेवली आहेत. संख्येनं 15 ते 20 आहे. मैत्री या विषयात त्यांचं पुस्तक आहे, मैत्री, दादा धर्माधिकारी. आणि यासाठी सांगतोय की त्या दादा धर्माधिकारीने जुन्या कालखंडामध्ये पण महत्वाचा विचार मांडलाय, जो मी आता बोलतोय की गीताच आता नव्या लोकांना सांगूया मानव्य चारित्र्य योग म्हणून. म्हणजे बाबा आज तर तू नास्तिकता मानणार असलास, ईश्वर मानणार नसलास, काम आणि अर्थ मुले धावणार असताना तर धाव बाबा, पण 3 गोष्टी सोडू नकोस. म्हणून आपण त्यांना 3 गोष्टी मानवी चारित्र्य योगासाठी सांगू शकू. ती म्हणजे पहिली गोष्ट, कुठतरी विवेक मान. गीता शिकायची आहे ना, मग कुठतरी विवेक मान. दासबोध वाच, विवेक कळेल. विवेकानंद वाच, विवेक कळेल. 12-15 अध्याय वाच, विवेक कळेल. पण ज्यांना विवेकच नाही त्यांच्याशी आमचं भांडण आहे. पुन्हा सांगतो, देवाला हद्दपार करणाऱ्यांशी आमचं भांडण नाही. ते जर मानवी चारित्र्य योगी असले तर त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. नव्या पिढीबद्दलही आम्हाला आदर आहे. पण पहिली अट विवेक मान, पहिलं सूत्र. दुसरं, सामाजिक नीतिमान. एक थोडं भांडण मी आपल्याला सांगतो. युरोपचा प्रवास तुम्ही मी बरेच जण करून आलोय तेव्हा लक्षामध्ये येईल की आपण वैयक्तिक नीती जास्त मानतो आणि ते लोक सामाजिक नीती जास्त मानतात. विचार करा. आणि बरेच जण युरोपला जाऊन पाश्चिमात्य जगामध्ये सामाजिक नीती मानतात. किती रात्री 12 वाजता रस्त्यावर कोणी नसताना लाल दिवा लागला असता तर गाडी पुढे नेत नाही. अर्थात तेच फसवतात धंद्यामध्ये दुसऱ्याला. फुटके कॉम्प्युटर आपल्या गळ्यात बांधतात. मी म्हणतो त्यांना वैयक्तिक नीती नाही आहे, पण सामाजिक नीती आहे. आम्हाला वैयक्तिक नीती आहे, सामाजिक नीती नाही आहे. रसेल यासाठी झिजलाय, बर्ट्रांड रसेल. हे जर ध्यानामध्ये आपण घेतलं तर दुसरं आणि पटतं तरुण पिढीला. बरं, त्यांना सांगूया नीती दोन्ही प्रकारची मान. तू तिकडे खेपा करतोस, तुला सामाजिक नीती दिसेल परदेशातली, पण सामाजिक नीतीला घरच्या नीतीची जोड दे. अरे कुटुंब व्यवस्था, वृद्धाश्रम नसणं हे भारतीय संस्कृतीचा कणा आहे. तेवढा विसरू नकोस रे बाबा. हे सांगितलं पटतं. ईश्वर मान नाही तर मानू नको. पहिलं विवेक, दुसरं सांगितलेलं सर्व प्रकारची नीती. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, तिसरा, काही कर पण चंगळवाद तेवढा करू नकोस. सुखात राहा, सुखात राहू दे. जगा आणि जगू द्या. चंगळवाद याचा अर्थ इथले सगळे आसुर आहेत. तू दैवी हो अथवा होऊ नको, पण आसुर होऊ नको. मला वाटतं चंगळवाद या शब्दात सगळंच येतं. आणि आता आवडणारी पोटी सांगतो. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी एका सभेमध्ये बोलताना म्हणाले, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी बोलता असं म्हणाले, जुन्या काळामध्ये ज्योतिषी नेहमी आम्हाला सांगायचे
लग्न वगैरे ठरवताना की आडवा येणारा दुष्ट ग्रह कुठला असेल तर मंगळ, आडवा येणारा दुष्ट ग्रह कुठला तर मंगळ असं जुन्या काळामध्ये होतं. अलीकडे आडवा येणारा ग्रह म्हणजे चंगळ. पटते का मोठा? अधिक बोलायला नको, खरं हे आणि हेच चाललंय. चंगळ शब्दाचं समर्थन होऊच शकत नाही. चंगळ म्हणजे काय? मगाचं आढ्य मी, कुलवान मी, श्रीमंत मी. त्यातलं एक वाक्य मध्ये बोलायचं राहिलं. काय वाक्य आहे बघा, गीतेत आहे, आपण श्लोकात काढून बघा, वेळ नाहीये, गद्यात सांगतो. आज हा शत्रू मारला, उद्या तो शत्रू मारील. अरे काय हिंसा! आज हा शत्रू मारला, उद्या तो शत्रू मारील. म्हणजे आपल्याकडे खोटी कथा आहे की नाही, सगळं जग जिंकून झालं, आता जग जिंकायला उरलंच नाही म्हणून रडायला लागला म्हणे. धादांत खोटी कथा आहे, भारत शिल्लक होता. पण आमच्याकडे पिढ्यानपिढ्या सांगितली की का रडायला लागला? जग जिंकायला उरलं नाही म्हणून. आणि आमच्याकडे काही नसताना ब्रह्म भारत निर्माण झाला. बुद्ध भिक्षू गेले आणि जग जिंकलं. तलवारीच्या टोकावर नाही, सत्य अहिंसेच्या शब्दावर, वागण्यावर, आचारावर. आचार हाच खरा प्रचार, विचार हाच खरा प्रचार. ठीक, जास्त वेळ घालवूया नको. 3 गुण आपण सांगायचा प्रयत्न करूया. बाबा तू नास्तिक असलास, तुझ्या भाषेत परवडतंय, पण सगळी समग्र नीतिमान, नुसती सामाजिक नाही चालणार, समग्र नीतिमान, चंगळवाद सोड. आणि त्याच्या आधी सांगितलेला महत्वाचा मुद्दा, आमचं भांडण अविवेकी माणसाशी आहे, विवेकीशी भांडण नाही. देवाच्या बाबतीत काय तुला करायचं ते कर, आम्हाला करायचं ते आम्ही करू. आणि यालाच गीता शास्त्र असं म्हणते. शास्त्र म्हणजे विज्ञान नव्हे, शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र. 16व्या अध्यायातलं दैवासुर संपद विभाग योग म्हणजे शास्त्र. इथे गुह्यतमम शास्त्रम असं मागे आलं. इथेही पुन्हा शास्त्र येणार आहे. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते. आमच्याकडे गैरसमज काय होतो? तस्मात शास्त्रम प्रमाणम ते म्हणजे छापीलं किंवा हस्तलिखित पोथी घरात आम्ही देवघरात ठेवली की ती प्रमाण. म्हणजे आम्ही शब्दांचे गुलाम झालो की. कायदा सुद्धा म्हणतो, कायद्याचं मागचं स्पिरिट लक्षामध्ये घ्या, शब्द लक्षात घेऊ नका. स्पिरिट म्हणजे काय? आत्मा. स्पिरिटचे अनेक अर्थ आहेत, पण आत्मा पण आहे ना. तर कायद्याचं स्पिरिट तसं मानव्य हे आमचं स्पिरिट आहे, आत्मा आहे, हे लक्षामध्ये घ्या. तस्मा शास्त्रम प्रमाणते. किती सांगावं भगवंतानं? कार्य व्यवस्थित. कार्य आणि अकार्य आपण आपल्या पिढीला सांगूया की तू पुढं काय करताना कार्य काय ना अकार्य काय लक्षात घे. कुठल्याही ठिकाणी वागताना स्पर्धा करावी लागते, प्रसंगी जीव घेणे पण करावी लागते, पण त्याला जगू पण द्यावी, मारून टाकू नकोस. स्पर्धा करताना सुद्धा जरा कार्य विवेक, मी माझे विवेक त्याने सगळं विचार करून बोललोय. कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम. आता शास्त्र विधानोक्त याचा अर्थ या शास्त्रामध्ये काय विहित आहे ते जाणून, शास्त्राच्या विधानाने किंवा शास्त्र विधीने उक्त केलेले. आम्हाला फक्त भगवद्गीता. तर शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम अर्हसी. पुन्हा भगवंताचं स्वातंत्र्य देणं बघा. तू अर्हसी, योग्य आहेस दैवी संपद अनुकरण्याला. 18व्या अध्यायात हेच आपण बघणार आहे. कृष्ण म्हणणार आहे सगळं तुला सांगून झालं, आता तू ठरव काय करायचं ते. पण एवढं जबरदस्त सांगितलंय की अर्जुन दुसरं काय ठरवणार आहे. पण तरी म्हटलंय मात्र काय ते तू ठरव. आणि मग अर्जुन म्हणतो बाबा तू सांगशील ते मान्य आहे. पण आधी इतके श्लोक दिले. तसं म्हटलंय कार्य व्यवस्थित ठरव, चंगळवाद नको आणि कर्म करतो अर्हसी. अरे कर्म करायलाच मनुष्य जन्म आलाय ना. नराचा नारायण होण्यासाठीच नराचा जन्म आहे ना. हे इतकं सांगितलं तुला, आता तू ठरव. नराचा वानर व्हायचा, रामायणातला वानर नव्हे नुसताच, नराचा वानर व्हायचा का नारायण व्हायचा, आपण ठरवलं पाहिजे. एवढाच 16व्या अध्यायाचा संदेश आहे. आणि जायचं 17व्याकडे. पण विभागणी महत्वाची. दैवासुर संपद विभाग योग परिशिष्ट क्रमांक 1 जे आपण भगवत चरणी अर्पण करूया. येत्या शनिवारी पुन्हा आपण भेटणार आहोत.